अच्छा. सुरू करायचं मोहिनीताई. हो हो, चालू कर. सर्वांना नमस्कार. राज्ञी फाउंडेशनच्या नवदुर्गा कार्यक्रमात आपलं पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कालचा पहिल्या माळेचा आपलं जे सेशन झालं त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला सर्व मित्रमैत्रिणींचा. आरतीताईचं सेशन खूप छान झालं. तसंच आजही छान आपण माधुरी पेठेताईंना ऐकणार आहोत. आणि आज दुसरी माळ गटाची. तर अशाच आनंद उत्साहात आपण आजचा कार्यक्रम सुरू करूया. सर्वप्रथम मी राज्ञी फाउंडेशनची पुन्हा एकदा थोडक्यात माहिती देते. काही नवीन जे जॉईन होतात त्यांच्यासाठी. कालही काही जण होते की ज्यांना फारसं माहिती नव्हतं राज्ञीबद्दल. तर एक थोडक्यात मी 2 मिनिटात परिचय करून देते. तर राज्ञी सोशल फाउंडेशन हा जो कट्टा आहे, ह्याचं ध्येय महिलांचे सबलीकरण, आध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक मदत ह्याद्वारे समाजाची मदत करणे हा आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे राज्ञी सकारात्मक व महत्त्वपूर्ण बदल समाजात घडवत आहे. जनमानसात समाजातील प्रत्येक बांधवाचा विकास, सर्वांगीण प्रगती, त्यांच्यातील क्षमतेला चालना देत देत त्यांनी समाजोपयोगी काही कार्य करावं, ह्यासाठी जी वातावरण निर्मिती लागते, जे काही आधार लागतात, त्यासाठी राज्ञी कटिबद्ध आहे. भुसारी कट्टा म्हणून 2014 साली आकाराला आलेला हा गट, आधी हा फक्त महिलांचा गट होता. हा गट 2022 मध्ये राज्ञी सोशल फाउंडेशन बनला. आता देशाविदेशातील महिला, पुरुष आणि उद्योजक ह्या गटामध्ये सदस्य आहेत. 466 सदस्य संख्या इथपर्यंत पोहोचलेल्या ह्या समूहात व्हॉट्सअप ग्रुपवर आपण अनेक उद्योजकांना आपल्या आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची संधी देतो. राज्ञीच्या अगदी कालच्या कार्यक्रमाबद्दल, उपक्रमाबद्दल सांगायचं झाल्यास साधारण अगदी 45,000पर्यंतची जी रक्कम आहे ती आपण पितृपक्षातल्या अन्नदानासाठी समाज उपयोगी उपक्रमात वितरित केलेली आहे. मुंबईतल्या एका गणेश मंदिरात मोदक आणि वड्यांचं वाटप, मुलांना पुस्तक आणि अन्नदान अशा विविध उपक्रमांद्वारे हे वितरण करण्यात आलं. तर अशा रीतीने राज्ञी खूप साऱ्या आघाड्यांवर सतत कार्यशील असते. हे आपलं नवदुर्गा कार्यक्रमाचं 6वं पुष्प आहे. गेली 6 वर्ष हा कार्यक्रम आपण घेतो आणि समाजातल्या आपल्याच मैत्रिणींना बोलवून त्यांच्या कार्याचा परिचय करून घेतो. कर्तबगार स्त्रियांचं त्यांची जीवनशैली जाणण्याचा प्रयत्न करतो. ज्याद्वारे आपल्यालाही प्रोत्साहन मिळावं, काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी रोजच्या दिनक्रमातून बाहेर पडून. आणि त्याला खरंच खूप छान हा कार्यक्रम दरवर्षी होतोय. छान छान होत चाललाय. त्याच्याबद्दल मला खूप समाधान वाटतं. आता याच्या पुढे श्री सुक्त म्हणण्यात येईल आणि त्यानंतर विद्या खांडवेताई, माधुरी पेठेताईंची, ज्या आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत, त्यांची ओळख करून देते. 12 अक्षर एक औषधी उपचार हे आज आपला विषय आहे. तर आपण आता श्री सुक्त म्हणूया सर्वांनी. मी माझा व्हिडिओ थोडा ऑफ करते कारण मला यावरच बघावं लागणार आहे. हात जोडून बसावे. आणि एकच विनंती आहे की रेकॉर्डिंग करणार आहोत आपण युट्यूब चॅनेलसाठी. तर सर्वांनी कृपया काल सर्वांनी नंतर ठेवलेच होते पण सुरुवातीला असं झालं. तर माईक बंद आहे त्याची काळजी घ्यावी, ही विनंती. मी सुरुवात करते. ओम श्री स्वामी समर्थ. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतश्रजाम. सर्वांनी मला साथ दिली तर मला बरं वाटेल. हा सर्वांनीच म्हणूया आपण. ओम ओके. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतश्रजाम रजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताव आवह ताम. ओम ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां चंद्रां हिरण्यं हिरण्मयीं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्. ओम अश्वपूर्वां रथमद्यां हस्तिनाद प्रमोदिनीं श्रियं देवीमुपहवये शिर्मा देवी जुषताम्. तां ओम सुस्मितां तां सुस्मितां हिरण्यप्राकार वार्धां ज्वलन्तीं पुष्पां ज्वलन्तीं तर्पयन्तीं तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां पद्मपदं तां तामिहोपहवये श्रियम्. ओम चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजितामुदाराम्. तां पद्मिनीं शरणं प्रमत्ते अलक्ष्मीर्मे प्रपदे नश्यताम्. लक्ष्मीं नक्षतां तां वृणे ओम आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः.
तस्य फलानि तस्य फलं तपसानुदन्तु या अन्तरायाश्च बाह्य अलक्ष्मीः उपैतुं उपैतुमा देवतकः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् मृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् प्रभूतिम समृद्धिं च सर्वान् निरोध मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिष्यणीम् ईश्वरीं सर्वभूतानां सामीहोपहवये श्रियम् मनसः काममा कृतिं च वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य महि श्रियः श्रेयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियम मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपः सृजन्तु स्निग्धानि श्रियं तवस्य वास्ते मे मे मातरं पद्ममालिनी तव समय गृहे नित्यदेवी मातरं श्रियं वास्ते मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्यं लक्ष्मीं लक्ष्मी जातवेदो आवह ताम आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्यश्वान् निर्णयं पुरुषानहं वहं सुक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् हरि ओम. विद्या खांडवेताई, तुम्ही आता माधुरीताईंची ओळख करून द्या. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सुमनताई. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा केली जाते. सो मी आज प्रथमच या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांशी संवाद साधत आहेत आणि फार महत्वाचं काम मला दिलंय मोहिनीनी, काकूंची ओळख करून देण्याचं. तर मी सुरुवात करते. काकूंबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण आता तुम्ही पाहतच आहात, काकू प्रसन्न व्यक्तिमत्व दिसतंय आपल्याला. काकूंची खिडकी उघडी आहे. 68 वर्ष वय आहे त्यांचं. त्यांचं पूर्ण नाव माधुरी निर्मल पेठे. निर्मल पेठे त्यांचे मिस्टर आहेत. ते स्वतः एक ॲलोपॅथी डॉक्टर आहेत. तर आजच्या या पवित्र दिवशी आपल्याला काकू वक्त्या म्हणून लाभल्या आहेत. मी त्यांना काकूच म्हणेल, कारण फार जुने ऋणानुबंध आहेत आमचे. आज आपल्याला या काकू ज्या मिळाल्या आहेत वक्त्या म्हणून, त्या 12 उपचार पद्धती या विषयावर बोलणार आहेत. तसेच सूर्योपासना याही गोष्टीचा, याही विषयाशी ते आपल्याला तोंडओळख करून देणार आहेत. 2019ला काकू आम्हाला प्रथमतः काकू भेटल्या. ते आमच्या होमिओपॅथिकच्या क्लासमध्ये, म्हणजे जोगेश्वरीच्या तिथे हा क्लास असायचा आणि काकू आम्हाला तेव्हा काकूंशी आमची ओळख झाली. त्या काकूंचं व्यक्तिमत्व म्हणजे अतिशय शांत. आताही त्या शांतच दिसत आहेत तशा वरून वरून, पण फार स्पष्ट वक्त्या आहेत त्या. आणि आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? Yes. हो ताई, व्यवस्थित तर येतोय. असे हे व्यक्तिमत्व दिसायला वरून जरी साधं असलं तरी त्या प्रचंड हरहुन्नरी आहेत. उच्च विद्या विभूषित आहेत. म्हणजे त्यांनी MSc मॅथमॅटिक्स मध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि MIT आणि नागपूरमधील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये त्यांनी लेक्चरशिप केलेली आहे. तर असा MSc मॅथमॅटिक्स हा खरं तर खूप अवघड विषय. मॅथमॅटिक्स म्हटलं तर भल्या भल्यांचे हातपाय कापायला लागतात. तर काकू मॅथमॅटिक्स विषयामध्ये शिकवण्यात त्यांचा खूप हातखंडा आहे. गेली 28 वर्ष म्हणजे त्यांनी मॅथमॅटिक्सचे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे क्लासेस त्या घेत होत्या. आणि त्यातही अप्लाइड मेकॅनिक्स सारखा अवघड विषय त्या शिकवत होत्या आणि त्यांच्या क्लासेसचे रिझल्टही खूप चांगले येत होते. खरं तर हा विषय, हे फील्ड तसं आपण म्हणूयात की मेल डॉमिनेटिंग फील्ड आहे, पण त्याही विषयात काकूंनी आपला ठसा उमटवला आहे. घट्ट पाय रोवून उभ्या राहिले त्या. काकूंची पार्श्वभूमी म्हटलं तर तशी ॲलोपॅथीची जास्त निगडीत आहे. त्यांचे मिस्टर ॲलोपॅथी डॉक्टर, मी आत्ताच आपल्याला म्हटलं. त्यांच्या सासूबाई त्या ससूनच्या लेडीज हॉस्टेलमध्ये वॉर्डन होत्या. आणखी त्यांचे बरेचसे रिलेटिव्ह हे ॲलोपॅथीशी निगडीत होते. त्यामुळे त्यांचा 12 फार जवळचा संबंध असा नव्हता. पण जेव्हा अचानक स्वतःला डोळ्यांचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि ॲलोपॅथीशी भरपूर उपचार घेऊनही त्यांना काही उपयोग होईना, तेव्हा एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून त्यांनी 12 क्लास करायला सुरुवात केली. म्हणजे ऍक्च्युली त्या शिकायला लागल्या.
आणि त्या शिकता शिकता त्या ज्यांच्याकडून त्या शिकत होत्या त्यांच्याकडूनच त्यांनी स्वतःवर पहिल्यांदा उपचार करून घेतले आणि त्याचा चांगला परिणाम त्यांना दिसायला लागला. आणि त्यानंतर त्यांचा त्या बाराक्षराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला असं आपण म्हणूयात. आणि त्यामुळे त्यांचा डोळ्याचा प्रॉब्लेम तर बऱ्याच दिवसांपूर्वीचा जो प्रॉब्लेम होता तो सुटला. त्या बऱ्याच आजारांपासून म्हणजे चांगल्या बऱ्या झाल्या. आणि मग की आपण आपल्याला या उपचार पद्धतीचा फायदा झालाय. अरे ही खूप अतिशय चांगली उपचार पद्धती आहे. मग याचा समाजातील लोकांनाही उपयोग झाला पाहिजे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं बाराक्षर म्हणजे काय. अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की बाराक्षर ही अशी एक उपचार पद्धती आहे. आपण जनरली ॲलोपॅथी, होमिओपॅथी एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. बाराक्षराकडे म्हणजे अजून तेवढा लोकांना म्हणजे माहिती व्हायला हवी. तर काकूनी हे सगळं बघितलं आणि त्यांना वाटले नाही आपण याच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. समाजाचं ऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जास्तीत जास्त महिलांना विनामूल्य बाराक्षर शिकवायला सुरुवात केली. आणि त्यांना त्याचे म्हणजे स्वतःसाठी त्यांनी ऍक्च्युली हे सुरू केलं आणि स्वतःला समाधान वाटावं. चार लोक शिकली तर त्यांना स्वतःला जास्त समाधान वाटलं असतं असं मला वाटतं. आणि त्यांनी ते सुरुवात केली. आम्ही पण मी मोहिनी आम्ही पण काकूंकडे बाराक्षर शिकलो. काकूंनी फार उत्तम रीतीने आमच्याकडून अभ्यास करून घेतला आणि बाराक्षर नक्की कसं काम करतं त्याच्या मागचं लॉजिक त्यांनी आम्हाला खूप सांगितलं. त्या स्वतः मॅथमॅटिक्सच्या प्राध्यापिका असल्यामुळे लॉजिक फार सुंदर शिकवलं त्यांनी. म्हणजे औषध खरं तर कसं काम करतं हे त्यांनी फार सुंदर शिकवलं आणि त्यामुळे ते चांगलं लक्षात राहिलं की म्हणजे जरी आमची बॅकग्राऊंड मेडिकलची नसेल, सायन्स साईडची नसेल, तरी पण काकूंमुळे आम्हाला फार सोपं गेलं ते बाराक्षर शिकणं अतिशय सोपं गेलं. तसंच काकूंनी होमिओपॅथीचे क्लासेस झालेला आहे त्यांचा, पुष्पौषधी पण त्या शिकलेल्या आहेत. या सर्वांचा एक अभ्यासक्रमाचा घेऊन आणि त्यांनी स्वतःची बाराक्षराची एक वेगळी पॅथी सुरू केलेली औषध योजना करण्यासाठी. म्हणजे काही कॉम्बिनेशन त्यांनी स्वतःचे स्वतः शोधून काढले आणि त्याचा अगदी मिराक्युलस परिणाम दिसायला लागला. म्हणजे कोरोनाच्या काळात काकूंनी आम्हाला जे कॉम्बिनेशन तयार करून दिले होते अगदी त्यांची अँटीव्हायरल म्हणूयात आपण, त्या सांगतीलच आता आपल्याला. तर ते फार उत्तम रीतीने काम केलं. आता त्यांच्या बाराक्षराच्या ऑनलाईन क्लासेस त्या घेत आहेत. अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. 150-200 लोक एका वेळेला जॉईन झालेले असतात अगदी. आणि खूप लांबून लांबून फॉरेन मधूनही व्यक्ती त्यांना जॉईन होत आहेत, त्या क्लासेस जॉईन करतायत. आणि फार काकू ऍडव्हान्स बॅचही घेत आहेत. म्हणजे ज्या बेसिक बॅच ज्यांना आहे, बेसिक बाराक्षराची ओळख झालेली आहे त्यांच्यासाठी आणखीन आणि इंटरेस्टिंग जे लोक इंटरेस्टेड आहेत आणखी अभ्यास करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी काकू ऍडव्हान्स बॅचही घेतात. तसेच ज्यांचा अभ्यास झालाय, जे शिकून झालेले आहे, त्यांच्यासाठी पण ते विसरू नये, ते जास्त खोलवर रुजावं यासाठी काकूंनी बाराक्षर वाचन वर्ग सुरू केला आहे. त्याचा पण फार छान रिझल्ट मिळतात. आपण जे शिकलेलो असतो ते पुन्हा एकदा वृद्धिंगत होतं. आणि या वाचन वर्गामध्ये वेगवेगळ्या लेखकांची बाराक्षर विषयावरची पुस्तके त्या वाचली जातात आणि त्याच्यावर काकू मार्गदर्शन करतात. सध्या पुण्यातल्या एका लॅबमध्ये त्या आपली औषधं टेस्ट करून घेत आहेत. म्हणजे असंच ब्लाइंडली कुठलंही करत नाहीत. काकूंचा तो एक स्वभाव आहे की ते स्वतःला पटल्याशिवाय ते कुणाला सांगत नाहीत. ते आधी स्वतः त्या ताडून बघतात, ते पडताळून पाहतात आणि मग त्याच्यावर इतरांना ते सांगायला जातात. काकूंचा योगावर पण खूप छान अभ्यास आहे. रामदेव बाबांच्या शिष्यांकडे त्या स्वतः योगा शिकलेल्या आहेत. प्राणायामावर त्यांचा फार भर असतो. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण म्हणजे ॲलोपॅथी म्हणा किंवा इतर कुठली औषधोपचार पद्धती जेव्हा आपण औषध घेतो तर त्याच्या जोडीला जर प्राणायाम असेल तर त्या औषधांचा खूप लवकर परिणाम होतो आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण नलिफाय होतात. तर हे काकूने आम्हाला शिकवलं ते आमच्या फार चांगलं लक्षात राहिलेलं आहे. त्यामुळे प्राणायामाकडेही त्यांचा खूप ओढा आहे. आणि आता सध्या त्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषातून क्लासेस घेतात आणि यासाठी त्यांना त्यांच्या दोन्ही मुलींची अतिशय मदत होते. हर्षदा पेठे म्हणून आहेत त्यांची मुलगी, त्याही क्लासेस घेतात, इंग्लिश मधून घेतात. त्या प्रेग्नन्सी कन्सिव्ह वगैरे या गोष्टीसाठी त्या मार्गदर्शन करतात आपल्याला. आज सेक्शन हा प्रेग्नन्सी, कन्सेप्शन राईट. डिलिव्हरी हा आणि पोस्टपार्टम असं बरोबर. फुल गायडन्स तिचा असतो या विषयावर. हो 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 हो, बरोबर. आणि आज महाराष्ट्रात 10-12 जणांची टीम काम करते काकूंच्या मार्गदर्शनाखाली.
आणि ही लोक केस पेपर करून देतात आणि या लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम काकू करतात. आणि ही लोकही अतिशय उत्तम रीतीने केस पेपर करून औषध देतात. त्यांना काही अडचण आली तर काकू आहेतच मदतीला. आम्ही काकूंना काही अडचण आली तर अगदी मेसेज करतो. त्यांनी नाही म्हणजे वेळ नाही झाला तर नंतर त्या नक्कीच त्याच्या आम्हाला उत्तर देतात. त्यामुळे कुठलेही पेशंट्स वगैरे बघताना म्हणजे आम्हाला चांगली मदत होती आणि चांगले रिझल्ट्सही आम्हाला दिसत आहेत. तर अशा या काकू आज आपल्याला बाराक्षार आणि सूर्योपासना याबद्दल माहिती देणार आहेत. चला तर मैत्रिणींनो, आपण आज काकूंच्या तोंडूनच त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेऊयात. काकू, तुम्ही सुरू करू शकता. नमस्कार सगळ्यांना. राजनी फाउंडेशनचं तर्फे सगळ्यांचं स्वागत. आणि राजनी फाउंडेशनला धन्यवाद, कारण माझ्या एवढ्या आवडत्या विषयावर मला एवढ्या मोठ्या समाजसेवी संस्थेने संधी दिली आहे बोलायची. त्यामुळे मला नक्कीच खूप आनंद झालेला आहे, म्हणून त्यांची पण मी आभारी आहे. आणि तुम्ही सगळेजण एवढा उत्तम प्रतिसाद देताय, तुमची पण आभारी आहे. आपण आता विषयाला सुरुवात करूया. तर बाराक्षार उपचार पद्धती असा जो आपला विषय आहे त्याला आपण थोडस बदलूया. तर आरोग्याची त्रिसूत्री असं मी आता नाव ठेवलेलं आहे त्याला. कारण आपण बाराक्षरांनी तर बऱ्यापैकी बरे होतोच, पण त्याच्या जोडीला प्राणायाम आणि सूर्योपासना अशा 3 गोष्टी जर एकत्र केल्या तर आपल्याला खरोखरच डॉक्टरकडे जायची वेळ येत नाही आणि आपण अगदी सुदृढ राहतो. तर मी काय म्हणेन की आपल्याला समजा सुदृढ राहायचं असेल आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतो, त्या सगळ्याचा असा एक पिरामिड काढला. तर त्या पिरामिड मध्ये सगळ्यात वरचं जे टोक असतं तिथे सूर्योपासना असते. मग त्याच्या खालच्या लेअरवर प्राणायाम येतो आणि त्याच्या तिसऱ्या लेव्हलवर बाराक्षार येतात. आणि उरलेल्या सगळ्या पॅथीज त्याच्या आणखीन खाली जातात. आता ह्या म्हणण्याचा अर्थ काय, तर त्या पिरामिडच्या टोकावर वरती तिथे सूर्योपासना येते, म्हणजे सर्वात श्रेष्ठ सूर्योपासना आहे. सर्वात जास्ती बेनिफिट्स आपल्याला त्याचे मिळतात. आणि ते एक लहानसं टोक आहे, म्हणजे सूर्योपासना तुम्ही फक्त शिकायची, तुम्हाला कुठला रोग झालाय हे बघायला लागत नाही. तुम्ही फक्त सूर्योपासना करायची, तुम्ही जिथे असाल तिथून पुढे जाता. तुम्हाला कुठलाही रोग झाला असेल तो बरा व्हायला मदत होते आणि तुमचे सर्वांगीण प्रगती त्यांनी होते. केवळ तब्येतच बरी होते असं नाही, तुमच्या घरातलं वातावरण सुधारतं, तुम्हाला नवीन विषय शिकताना तुमची बुद्धी तल्लख होते, नवीन विषय नीट पटकन शिकता येतो. तर हे सगळे त्याचे साईड बेनिफिट्स आहेत. मग दुसऱ्या लेव्हलवर प्राणायाम आहे. म्हणजे काय, तर तो वरचं जे शिखर आहे त्याच्या थोडासा खाली आहे, म्हणजे त्याला छोटासा एक बेस आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्राणायामाचे फक्त 7-8 प्रकार आहेत. तेवढे शिकून आपण स्वतःला बरं करू शकतो. म्हणजे सूर्योपासना जर म्हटली तर फक्त सूर्योपासना शिकायची, तुम्हाला कुठलाही रोग झालेला असो तुम्ही बरे होता. मग प्राणायामाने आपल्याला बरं व्हायचं असेल तर तुम्ही 7-8 प्रकारचे प्राणायाम शिकायचे आणि कुठल्या रोगाला कुठला प्राणायाम जास्ती करायचा हे शिकायचं आणि बरं व्हायचं. आणि तो प्राणायाम सुद्धा आपल्याला बरेच दिवस करायला लागतो, किंवा सूर्योपासना सुद्धा मिनिमम आधी सुरुवातीला रिझल्ट दिसायला 3-4 महिने करायला लागते आणि मग ती आयुष्यभर केली तर आपण आयुष्यभर सुदृढ राहतो. आणि तिसऱ्या लेव्हलला बाराक्षार आहे, म्हणजे हे जे 12 क्षार असतात त्याची माहिती करून घ्यायची आणि मग त्याचा अभ्यास करायचा. मग फक्त 12 औषधांनी आपण बरे राहतो. आणि त्रिसूत्री म्हणजे या 3 गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर आपण 100% सुदृढ असतो, निरोगी असतो आणि अगदी निरामय आयुष्य आपण जगू शकतो. तर हा मुख्य म्हणजे व्ह्यू आहे. तर एक एक गोष्ट आपण थोडी थोडी बघूया. तर ही सूर्योपासना कशी करायची, सूर्योपासनेचे काय फायदे होतात, तर ही सगळी चराचर सृष्टी जी आहे ही सूर्यकिरणांपासून तयार झालेली आहे. प्रत्येक सजीव निर्जीव सगळ्यावर सूर्यकिरणांचा प्रभाव आहे. आणि आपल्याला सगळ्यांना जन्म हा सूर्यप्रकाशाने दिला. सूर्यप्रकाश नसला तर सृष्टी जिवंत राहत नाही. आणि आपल्याला जसा जन्म दिलेला आहे तसे आपल्या आयुष्यातले वेगवेगळे पैलू आहेत.
म्हणजे आपले शिक्षण, आपली एनर्जी लेव्हल, आपली तब्येत, आपल्या घरातलं वातावरण, या सगळ्याची काळजी ती सूर्योपासनाच घेते. ती फक्त तुम्हाला नुसतं बरं करत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मी पूर्वी इंजिनिअरिंगचे क्लासेस घेत होते. माझ्याकडे पालक यायचे भेटायला, मुलं अभ्यास करत नाहीत, सर्वांचीच तक्रार असते, मुलं अभ्यास करत नाहीत. मग मी त्यांना असं सांगायचे की तुम्ही माझ्या बरोबर उभे राहा, सूर्योपासना करा, मुलं आपोआप रुळावर येतील. म्हणजे ती इतकी प्रभावी आहे की घरातल्या एका व्यक्तीने जरी सूर्योपासना केली तरी अख्ख्या घराचं वातावरण हळूहळू बदलायला लागतं. आणि प्रत्येकाने केली तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली बेनिफिट्स मिळतात, ते मिळतातच. तर असा या सूर्योपासनेचा आपल्याला उपयोग होतो आणि ती इतकी प्रभावी आहे. मी कितीतरी अशी उदाहरणं सांगू शकेन तुम्हाला. माझ्याकडे एक मुलगा यायचा, 12वीत होता, पण तो केजी पासून अगदी ढ मुलगा म्हणून प्रसिद्ध होता. आणि सगळे टीचर्स त्याला ओरडत असायचे आणि 12वीत त्यांनी सायन्स घेऊन ठेवलेलं होतं आणि त्याला काही पास व्हायची आशा नव्हती. सगळे टीचर्स ओरडत असायचे, असं सगळं चालायचं. त्याला मी दुपारी अभ्यासाला बोलावलं. 12वीत होता, 11वीचं काही येत नव्हतं, 10वीचं काही येत नव्हतं, जेमतेम कसं बसं चाललं होतं. त्याला उन्हामध्ये बसवून सूर्योपासना शिकवून असा त्याचा 4 महिने फक्त अभ्यास घेतला. तो 56% मार्क मिळवून पास झाला. 12वीची परीक्षा झाल्यावरच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या सगळ्या त्यांनी पास केल्या. पुढे त्याचा सूर्योपासनेवर एवढा विश्वास बसला आणि त्यांनी ती कंटिन्यू ठेवली. आणि मग पुढे त्यांनी नॅचरल एनर्जी सोर्सेस म्हणून जे आपले सोलर पॅनल्स वगैरे असतात त्याचा कोर्स केला. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, त्याच्यात त्याने डिग्री घेतली आणि प्रत्येक सेमिस्टरला तो मेरिट मध्ये आला. सूर्योपासना काही त्यांनी सोडली नाही. आणखीन इंजिनिअरिंगची मुलं माझ्याकडे कधी कधी यायची, त्यांचे बरेच पेपर्स बॅकलॉगला राहिलेले असायचे, त्यांना सुद्धा मी सकाळी सूर्योपासनेला माझ्याजवळ उभी करायची. आणि मग एक 4-6 महिने सूर्योपासना केली की त्यांचे पेपर सगळे सुटायचे, अभ्यास नीट व्हायचा, अभ्यासाची बैठक वाढायची, विषय लवकर समजायचा. हे असे अनुभव आहेत. कधी कधी आपल्याला घरात अडचणी येतात किंवा आपली कोणाकोणाबरोबर जुगलबंदी चालू असते, ती घरातली जुगलबंदी कमी होते, घरात शांतता नांदते, घरात आनंदी वातावरण निर्माण होतं, प्रत्येकाच्या तब्येती सुधारायला मदत होते. आणि जो प्रत्यक्ष आजारी आहे त्यांनी जर सूर्योपासना केली तर त्याची तब्येत बरी होते. इतकी ही प्रभावी सूर्योपासना आहे आणि ती फक्त सूर्योपासना शिकावी लागते, बाकी त्याला काही शिकायला लागत नाही. कुठलाही रोग असो, कुठलीही अडचण असो, सगळ्यातनं तुम्ही बाहेर पडता, तुम्हाला मार्ग सापडतात वेगळे वेगळे. म्हणजे अनेक ठिकाणी आपण जे फेस करत असतो की काही जणांचा लक फॅक्टर असतो की ह्यांचं कसं सगळं चांगलं होतं आणि मला कशा अडचणी येतात. तर मग आपली पण अडचणींची लेव्हल कमी होते आणि आपल्याला सुद्धा मार्ग सुटायला लागतात, आपल्याला सुद्धा यश मिळायला लागतं. साधा आपला रोजचा स्वयंपाक आहे तो सुद्धा आपल्याला सूर्योपासना केल्यावर छान व्हायला लागतो. बंदच होत असा नाहीये. त्याचा प्रभाव आहे. मी मी बंद तुम्हाला सांगते की करतेय. सूर्योपासना कशी करायची. काही व्हिडिओ स्टॉप. नाही. धन्यवाद. हा, बोलो. हा, तर आता आपण बघूया सूर्योपासना करायची कशी. सूर्योपासने सारखा सोपा व्यायाम नाही, व्यायाम असा नाहीच आहे त्याच्यात. सूर्योपासना म्हणजे सन गेझिंग आहे, म्हणजे सूर्याकडे आपण प्रत्यक्ष बघायचंय. मग ते कसं बघायचं, कधी बघायचं आणि कोणी बघायचं नाही, तर अशा तिन्ही गोष्टी आपण शिकूया. तर जेव्हा सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सूर्य जेव्हा ब्राईट नसतो, केशरी गोळा असतो, त्यावेळेस आपल्याला सूर्याकडे आरामात बघता येतं. तर सुरुवात करताना आपण त्यावेळेस करायची. पण हळूहळू 3-4 महिन्यामध्ये आपली सूर्योपासना सिद्ध व्हायला लागते. सिद्ध व्हायला लागते म्हणजे काय होतं, तर आपल्या अंगावर पडणारा सूर्यप्रकाश असतो तो आपल्या शरीराला डायजेस्ट करता यायला लागतो. ते डायजेस्ट करण्याच्या खुणा काय आहेत, तर आपल्याला एनर्जी लेव्हल वाढलेली दिसते, आपली स्किन ब्राईट होते, कुठे काही टॅनिंग वगैरे असलं तर ते निघून जातं बरं का सूर्योपासनेने. म्हणजे एरवी आपण ऊन टाळतो, पण जेव्हा आपली सूर्योपासना सिद्ध होते तेव्हा आपलं शरीर सूर्यप्रकाश डायजेस्ट करायला लागतं आणि आपली त्वचा कुठेही काळवंडत नाही, टॅनिंग होत नाही आणि
ब्राईट होऊन जाते. तर ह्या त्याच्या खुणा असतात, किंवा आपलं शरीर कुठेही टॅन होणार नाही. म्हणजे मग आपलं शरीर आता सूर्यप्रकाश डायजेस्ट करायला तयार झालेलं आहे. मग एकदा तसं तयार झालं की मग आपल्याला कुठल्याही वेळेस सूर्योपासना करता येते. पण टू बिगिन विथ आपल्याला टॅनिंग तर नको आहे ना, आणि आपल्याला फायदे हवेत, तर टू बिगिन विथ आपल्याला सूर्योदयाला ती करावी लागते. आणि सूर्योपासना करायची म्हणजे जसं आपण टीव्ही कडे बघतो तसं सूर्याकडे बघायचं. अर्ध्या तासाने आपण सुरुवात करू शकतो, पण इन जनरल 1 तासभर सूर्योपासना करायची असते. म्हणजे मग आपल्याला त्याचे पुरेसे बेनिफिट्स दिसतात. आणि ती सूर्योपासना करताना आपण नुसतं उन्हात चाललेलं पुरत नाही, किंवा उन्हात जाऊन बसलेलं पुरत नाही. तर आपल्याला प्रत्यक्ष जसा टीव्ही बघतो तसं सूर्याकडे बघायला लागतं. तसं जर आपण केलं तर मग आपली सूर्योपासना सिद्ध होते. आणि आपल्या शरीराला आपण सोलर पॅनल मध्ये कन्वर्ट करत असतो. तर आपल्या शरीरामध्ये आपल्याकडे 6 सोलर पॅनल्स असतात. एक आपली ही इथे पिनियल ग्लँड असते, म्हणजे जिथे शंकराचा 3रा डोळा दाखवतात तसा आपल्या सगळ्यांना इथे एक डोळा असतो. त्याच्यावर सूर्यप्रकाश पडावा लागतो. आपले हे 2 डोळे, आपले तळहात आणि आपलं मणिपूर चक्र म्हणजे आपलं पोट. तर ह्या 6 ठिकाणी जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ह्या 6 गोष्टींना सूर्यप्रकाशाचं सेन्सेशन असतं चांगल्या प्रकारचं. आणि त्याला जर आपण हळूहळू हळूहळू ट्रेनिंग दिलं तर 3-4 महिन्यात आपलं शरीर तयार होतं आणि सोलर पॅनल बनून जातं. ते एकदा सोलर पॅनल बनलो आपण किंवा आपण सूर्योपासना केव्हाही करू शकतो, किंवा हळूहळू आपण ती उशिरा उशिरा करू शकतो. म्हणजे सुरुवातीला जर आपण 6, 6:30, 7 वाजता करत असलो तर सिद्ध होत 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 मग आपण 8 वाजता 9 वाजता असं सुद्धा सूर्याकडे बघू शकतो. आपल्याला डोळ्यांना अजिबात त्रास होत नाही आणि पुढे पुढे आपण 11-12 वाजता पण बघू शकतो. तर अशा प्रकारे फक्त सूर्योपासना करायची असते. त्यात हात हलवायचे नाहीत, पाय हलवायचे नाहीत. फक्त आपली ही पॅनल सूर्याकडे उघडी ठेवायची. आणि पोट उघडं ठेवता आलं तर चांगलं आहे, नाही आलं तर ठीक आहे. पण साडी वगैरे नेसून गेलं तर आपल्या पोटाला आपोआप सूर्यप्रकाश मिळतो. तर अशा प्रकारे आपण सूर्योपासना करू शकतो. शक्यतोवर सूर्योपासना करताना आपण कॉटनचे, पांढरे असे कपडे घालायचे असतात. साधारण पातळशे घालायचे असतात, म्हणजे जेणेकरून सूर्यप्रकाश आपल्या शरीराला, सबंध शरीराला मिळायला लागेल. एवढं केलं की झालं, बाकी काहीही करायचं नाहीये. आणि त्याचे फायदे म्हणाल तर अनगिनत फायदे आहेत. माझ्याकडे हजारो त्याची उदाहरणं आहेत, पण ती लोकांची पर्सनल आहे. पण मी माझंच स्वतःचं उदाहरण सांगते. जेव्हा मी सूर्योपासना करत नव्हते आणि माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं, तेव्हा लग्नानंतर मी 15-20 दिवस दमलेली होते. आणि जेव्हा 5-6 वर्षांनी आणि सूर्योपासना करायला लागल्यानंतर 5-6 महिन्यात माझ्या धाकट्या मुलीचं लग्न झालं. अक्षरशः सगळी कामं मी अगदी उत्साहात केली, जरा सुद्धा दमणूक झाली नाही. आणि लग्नानंतर मी अर्धा दिवस पण थकलेली नव्हते. इतका माझा मलाच फायदा झाला. आणि शिवाय माझा डोळ्याचा प्रॉब्लेम होता तो बरा झाला. डोळ्याची जी कामं असतात, शिवणकाम, विणकाम वगैरे, हे सगळं मी आता व्यवस्थित करू शकते. रस्त्यावर ड्रायव्हिंग वगैरे करू शकते. हे सगळे माझे वैयक्तिक फायदे आहेत. पण हे असे फायदे सगळ्यांना मिळतात आणि कोणाला कुठलाही रोग असो, सूर्योपासनेने तुम्ही बरे होता म्हणजे होताच. आता ही सूर्योपासना कोणी आणि कशी करायची नाही, तर आता समजा तुम्हाला सकाळी उठायला जमत नसलं आणि तुम्हाला सुरुवात करायची असली तर डायरेक्ट तुम्ही कडक उन्हात नाही करू शकत, कारण मग तुमचं शरीर भाजून निघतं, टॅनिंग होतं आणि शरीरावर थोडे थोडे काळे डाग पडतात. पण ते सुद्धा रिव्हर्सिबल असतात. म्हणजे तशीच तुम्ही चालू ठेवली तर 5-6 महिन्यांनी ते सुद्धा डाग निघून जातात. त्यामुळे तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर तुम्ही दुपारी सुद्धा सुरुवात करू शकता. दुपारी केली सुरुवात तर एक 15 मिनिटांनी करायची. मग दिवसभराची केलेली सूर्योपासना असते, त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारे भर घालू शकतो. म्हणजे सूर्योपासना करताना आपण जेव्हा सूर्याकडे बघतो त्यावेळेस आपण आपली नेहमीची स्तोत्र म्हणू शकतो. आपला प्राणायामाचा अभ्यास तेव्हा सूर्याकडे बघूनच करायचा, पण तो पण करू शकतो, स्तोत्र म्हणू शकतो. मग
हे असं करत करत सूर्योपासना करता येते आपल्याला. हात पाय हलवून कुठेतरी घाम काढायचा आहे, शरीर पिळायचंय वगैरे असलं काहीही करायला लागत नाही. नंतर ते झाल्यानंतर आपल्याला दिवसभरात आपण जेव्हा जेव्हा उन्हात जातो किंवा जेव्हा जेव्हा ऊन आपल्या अंगावर पडतं त्यावेळेस आपलं शरीर हे सोलर पॅनल झालेलं आहे, म्हणून ते शरीर अंगावर पडलेल्या उन्हाचा उपयोग करत राहतं. ती सूर्योपासना नव्हे, पण आपल्या सूर्योपासनेच्या फायद्यांमध्ये भर पडते. म्हणजे मी सूर्योपासना करून आले, ब्रेकफास्टला मी माझ्या बाल्कनीत बसले जिथे ऊन येतं तिथे, तर माझ्या सूर्योपासनेत भर पडली. आणि कुठे दुपारी स्कूटरवरनं कामाला गेले तर मग मी गॉगल घातला नाही, सनकोट घातला नाही, अशीच उन्हातनं गेले तर मला एकतर उन्हाच्या झळा लागत नाही, अतिशय फ्रेश वाटतं. जेव्हा आपलं शरीर सनरेज डायजेस्ट करायला लागतं त्यावेळेस आपल्याला अतिशय फ्रेश वाटतं. तर असं जेव्हा आपण हिंडतो उन्हातनं त्यावेळेस सूर्योपासनेत भर पडते. सूर्योपासना जशी सकाळी सूर्योदयाला करता येते तशी संध्याकाळी सूर्यास्ताला सुद्धा करता येते आणि दिवसातनं 2दा-3दा अशी सुद्धा करता येते. आपल्याला जशी वाढवायची असेल तशी आपण वाढवायची, पण सुरुवातीला करताना एक 3-4 महिने तरी तुम्ही सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताला करा. त्याच्यानंतर मग तुम्ही केव्हाही करू शकता, त्यात किती भर घालू शकता. त्याला अप्पर लिमिट काही नसतं आणि त्याचे फायदे अनगिनत असतात. अशा तऱ्हेने तुम्ही सूर्योपासना करू शकता. ती कुणीही केलेली चालते. आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी असली तर त्या आजारी माणसाचा बेड खिडकीतनं जिथे भरपूर सूर्यप्रकाश येत असेल तिथे ठेवायचा आणि त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला शक्य असेल तर उन्हात घेऊन जायचं, उन्हात बसवायचं, सूर्याकडे बघायला सांगायचं. आणि कधी कधी असं होतं की सूर्यप्रकाश ब्राईट आहे आणि आपल्या पेशंटला अजिबातच सूर्याकडे बघता येत नाहीये किंवा सूर्योदयाला वेळ मिळाला नाही, पण आता मला 8 वाजलेत, आता मला वेळ आहे करायला. अशा वेळेस आपण उन्हात गेलो तर आपल्याला सूर्याकडे बघवणार नाही. अशा वेळेस आपण डोळे मिटून सूर्योपासना केली काही दिवस तरी चालते. काही दिवसांनी आपल्याला डोळे उघडून सुद्धा डोळे दिपत नाही, त्याचा ब्राईटनेस आपल्याला सहन होतो. तर अशी योजना आपण करू शकतो. मग नंतर आपलं डोळ्याचं समजा कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं असलं तर ऑपरेशन नंतर 3 महिन्यांनी आपण सूर्योपासनेला सुरुवात करू शकतो. आपल्याला जर चष्मा असला तर चष्मा काढून नेकेड आईजने आपण सूर्योपासना करायची असते. चष्मा घालून सूर्योपासना करायची नसते, गॉगल घालून पण करायची नसते. आणि काही जणांना भीती वाटेल की मला तर उन्हाचा खूप त्रास होतो, मी थोडी सुद्धा उन्हात गेले तरी मला त्रास होतो. तर अशांनी लक्षात ठेवायचं की आपल्याला जर सनरेज डायजेस्ट करता येत नसले, सूर्यप्रकाशाचा जर त्रास होत असला तर आपलं शरीर खूप खालावलेलं आहे आणि आपल्याला खरोखरच सूर्योपासनेची गरज आहे. तर कसंही करा अशा वेळेस आणि सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळेस उठून सूर्योपासना करायला लागा. ती तुम्ही करायला लागल्यानंतर थोड्याच दिवसात 8-15 दिवसातच तुम्ही उन्हात जाऊ हिंडू शकाल आणि तुमचे उन्हाचे त्रास कमी होताना तुम्हाला दिसतील. डोकं दुखणार नाही, अंग भाजणार नाही आणि सूर्यप्रकाश तुम्हाला आवडायला लागेल. जसं सकाळी उठल्या उठल्या आपण उन्हाकडे पाहिलं की आपल्याला फ्रेश वाटतं, तसं कडक उन्हात सुद्धा तुम्हाला तसं वाटायला लागेल. तर अशी ही आपली सूर्योपासना आहे आणि ज्याला ऍक्च्युअली ही सूर्योपासना करून तुम्ही कुठल्याही प्रकारचा अभ्यास नीट करू शकता. पण तुम्हाला कुठलीही पॅथी शिकायची नसेल आणि तब्येत जर चांगली ठेवायची असेल तर तुम्ही फक्त सूर्योपासना शिका, फक्त सूर्योपासना करा. इतर व्यायाम सुद्धा नाही केले तरी चालेल, तुमच्या बॉडीचा फिटनेस टिकून राहतो, तुम्हाला थकवा अजिबात येत नाही. दिवसभर तुम्ही सतत काम करू शकता. रोज रात्री 10-11 वाजेपर्यंत सुद्धा आपलं काम जरी चाललं तरी आपल्याला त्याचा अजिबात कंटाळा येत नाही. आता हे काम उद्यावर ढकलूया का असा विचारच येत नाही मला. तर एवढे सगळे त्याचे बेनिफिट्स आहेत. ह्याच्यावर जर तुमचे काही प्रश्न असले तर आपण शेवटी घेऊया. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पातळीवर येऊया. दुसऱ्या पातळीवर प्राणायाम आहे. तो तर आपल्याला रामदेव महाराजांनी सगळ्यांनाच शिकवलेला आहे. तो काही पुन्हा आपल्याला वेगळा माझ्या तोंडून शिकायची काहीच गरज नाही. पण तुम्ही एक 8 प्रकारचे प्राणायाम शिकलात तर त्यांनी सुद्धा तुमच्या दुखण्यांवर मात करता येते. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे बाराक्षार. तर हे बाराक्षार काय आहेत? यात मात्र आपल्याला एक 12 औषधं शिकायला लागतात. पण अशी कुठलीही पॅथी नाहीये की 10-12 औषधं शिकल्याशिवाय येईल. कुठल्याही पॅथीमध्ये 30-40 औषधं, 100-200 औषधं, त्याची बरीचशी थिअरी असं सगळं शिकायला लागतं. पण या बाराक्षराच्या पॅथीमध्ये फक्त
तर 12 औषधं आहेत आणि ही कम्प्लीट पॅथी आहे. कम्प्लीट पॅथी याचा अर्थ ही प्रत्येक रोगावर काम करते आणि तुम्हाला काही ना काहीतरी बेनिफिट्स नक्की मिळवून देते आणि तुमचा पुरेसा जर अभ्यास झाला असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी बरं करून देते. अगदीच जे बरे न होणारे आजार असतील ते थोडेसे राहू शकतात पण तुमची कम्फर्ट लेवल भरपूर वाढते. तर इतके 12 पॅथीचे सुद्धा उपयोग आहेत. बरेच जण त्याला प्रथमोपचार समजतात पण हे प्रथमोपचार नाही आहेत. ही कम्प्लीट पॅथी आहे आणि ह्या पॅथीने तुम्ही कुठल्याही रोगामधनं स्वतःला बाहेर काढू शकता आणि त्या प्रकारचा अभ्यास तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यामध्ये आता हे 12 क्षार नेमके काय आहेत ते आपण आधी बघूया. तर 12 क्षार हे आपल्या शरीरात असणारे क्षार आहेत. पण क्षार काय असतात माहितीये तुम्हाला? तर आपल्याकडे ऍसिड, अल्कली आणि सॉल्ट असे 3 प्रकार असतात. तर त्यातले ऍसिड आणि अल्कली असतात ते अनस्टेबल असतात किंवा ते हायली ऍक्टिव्ह असतात. म्हणजे काय? तर त्यांची दुसऱ्या पदार्थांवर ऍक्शन चालू असते. म्हणजे ऍसिड जर आपल्या अंगावर पडलं तर आपलं लगेच स्किन भाजून निघते किंवा करोजन व्हायला लागतं ज्या वस्तूवर पडतं त्याच्या. तसेच अल्कली ज्या असतात त्या सुद्धा अशाच ऍक्टिव्ह असतात. पण ऍसिड आणि अल्कलाईन ह्या दोघांची एकमेकावर रिॲक्शन झाली की आपल्याला सॉल्ट्स आणि वॉटर असं मिळतं. आणि मग हे जे सॉल्ट्स असतात हे तेवढे ऍक्टिव्ह नसतात. याला आपण स्टेबल म्हणतो. स्टेबल म्हणजे याची दुसऱ्या कशावर ऍक्शन होत नाही. हे असेच्या असे राहतात. आपलं कॉमन सॉल्ट आहे, मीठच म्हणतो आपण त्याला, ते क्षार आहे. तर हे जे मीठ आहे आपण नेहमी बघितलेलं आहे. जेव्हा आपण लहान मुलांची दृष्ट काढतो मीठ आणि मोहरी असं ओवाळतो आणि मग ते विस्तवावर टाकतो. मग विस्तवावर टाकल्यावर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे मोहरी असते ती जळून जाते. पण मीठ असतं ते जळत नाही कारण ते एक सॉल्ट आहे ते आणि ते हायली स्टेबल असतं. त्याची ऍक्शन होत नाही कशावर. तर असे 12 प्रकारचे क्षार आपल्या शरीरात असतात. आता हे कळलं कसं आपल्याला? तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा आपण डेड बॉडी जाळतो आणि त्याची राख उरते तर पूर्वीचे लोक असं म्हणत असत की 3 चिमटी राख होते त्याची. तर हे 3 चिमटी जे मॅटर असतं ते काय असेल असा पहिला प्रश्न पडला. तो प्रश्न पडल्यानंतर ती राख आहे त्याचा अनालिसिस केला की ह्या राखेत काय काय आहे. हे सगळं आपल्या शरीरात आहे आणि आपल्या शरीराच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ज्वलन प्रक्रियेवर आहेत. आणि ही राख जी उरलेली आहे ह्यातले पदार्थ जळलेले नाही आहेत. न जळलेले पदार्थ इथे खाली राहिलेले आहेत. तर हे काय आहेत? म्हणून त्याचा अनालिसिस केला तर आपल्याला 12 सॉल्ट्स मिळाले. मग शास्त्रज्ञांना असं वाटलं की हे 12 क्षार जे आपल्या शरीरात आहेत आणि ज्वलन प्रक्रियेत काहीतरी भाग घेत असणार आहेत ते, परंतु स्वतः जळत नाहीयेत, तर ते ज्वलन प्रक्रियेला सपोर्ट करत असणार आहेत. म्हणून त्याचा अभ्यास केला. तर या 12 क्षारांचा अभ्यास प्रत्येक पॅथीमध्ये केलेला आहे कारण की ते आपल्या शरीरातच असतात आणि शरीरातली वेगवेगळी कार्य त्या 12 क्षारांच्या मदतीने आपल्याला कॅरी आउट करता येतात. म्हणून मग प्रत्येक पॅथीत त्याचा अभ्यास झालेला आहे आणि अर्थातच प्रत्येक पॅथीत सारखेच रिझल्ट मिळालेले आहेत. म्हणजे तुम्ही ॲलोपॅथी म्हणा, आयुर्वेद म्हणा, 12 क्षार म्हणा, होमिओपॅथी म्हणा, प्रत्येक पॅथीमध्ये त्याचे रिझल्ट सेमच आहेत. आपल्या शरीरावर त्या क्षारांचं तेच काम असतं. पॅथी वाईज काही क्षारांचं काम बदलणार नाही कधीच. ठीक आहे. तर ह्या 12 क्षारांचा अभ्यास हा प्रत्येक पॅथीत झालेला आहे आणि म्हणूनच हे जे शास्त्र आहे हे तेवढं प्रिसाईज आहे. म्हणजे मी कुठलाही क्षार म्हटला तर त्याचा एक केमिकल फॉर्म्युला असतो आणि तो फॉर्म्युलाच फक्त त्याच्यात असतो. त्याच्या जोडीला इतर पदार्थ काहीही नसतात. म्हणून तो प्युअर आहे पण तो इन्ग्रेडियंट स्वरूपात आहे. म्हणजे त्यांनी ते तयार औषध नाहीये. काही ठिकाणी ते तयार औषधासारखं वापरता येईल पण जेव्हा आपल्याला प्रत्येक रोगावर वापरायची वेळ येते तेव्हा 5-6 क्षार मिक्स करून आपल्याला औषध तयार करायला आणि मग ते तयार केलेलं औषध आपण घेतलं की आपला प्रत्येक रोग बरा होतो. असा एक एक क्षार वापरून तो बरा होत नाही. म्हणून तुम्हाला असं जर वाटत असलं की मला सर्दी झाली आता मी कुठला क्षार घेऊ, तर तुम्हाला 5-6 क्षारांचं कॉम्बिनेशन घ्यायला लागतं. तर तशा पद्धतीने ते शिकायला लागतं.
म्हणजे मी माझ्या स्टुडंटना नेहमी सांगते की हा आपला मिसळण्याचा डबा आहे असं समजा. याच्यात 12 पदार्थ आहेत आणि आता मला जर फोडणी करायची असेल तर मी प्रत्येक पदार्थाला वेगवेगळ्या प्रकारे फोडणी करते. कधी मी कांदा लसूण घालते, कधी फक्त तूप जिरं घालते. तसं या 12 क्षारात तुम्हाला काय रोग झालाय हे बघून वेगवेगळे सॉल्ट मिक्स करून औषध तयार करून मग ते घेता येतं. तर अशी ही पॅथी आहे. पण मग ह्या पॅथीचा उपयोग कुठे कुठे आहे? जसे आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये 12 क्षार सापडतात तसे इतर प्राण्यांमध्ये सुद्धा हेच क्षार सापडतात कमी जास्त प्रमाणात. आणि ते प्रत्येक सजीवात असतात, म्हणजे हे झाडांमध्ये सुद्धा असतात. आणि मग त्याचा उपयोग आपल्याला कसा होतो? तर झाडांचा आपण जो अन्न म्हणून उपयोग करतो किंवा आपण नॉन व्हेजिटेरियन फूड खातो त्याच्यातनं सुद्धा आपल्याला हे सॉल्ट्स रोज मिळत असतात. त्यात सुद्धा ते असतात, त्यातनं आपल्याला रोज मिळत असतात. त्याचा वापर करून आपण सुदृढ राहतो जर योग्य प्रकारचा आहार घेतला तर. आणि याचा दुसरा उपयोग असा आहे की ही औषधं मी प्राण्यांना देऊन प्राण्यांचे रोग बरे करू शकते. आणि ऍट द सेम टाइम हीच औषधं मी झाडांना घातली तर झाडांना पण त्याचा खतासारखा उपयोग होतो. आणि काही जे बेसिक महत्वाचे किंवा मुख्य सॉल्ट्स असतात हे सर्व सजीवांमध्ये तेच असतात. एक 4-5 सॉल्ट्स असे आहेत किंवा 5-6 सॉल्ट्स असे आहेत की ते सर्व सजीवांमध्ये आहेतच. म्हणजे ते जर आपल्याला घ्यायचे असले तर तुम्ही कुठलीही भाजी खा, तुम्हाला ते मिळणारच. आणि त्याचं तुम्ही प्रोसेसिंग नाही केलं तर तुम्हाला ते असेच्या असे मिळणार आणि तुमची तब्येत बरी होणार. फक्त तुम्हाला थोडी कल्पना पाहिजे की कुठल्या वनस्पतीमध्ये काय सॉल्ट्स आहेत आणि आपल्याला कुठले हवेत. याची माहिती घेऊन जर आपण काढे ओढे करून टॅबलेट्स वगैरे करून किंवा अर्क बिर्क काढून असं केलं तर आयुर्वेद होतो. आणि हे सॉल्ट सेपरेटली घेऊन ते मिक्स केले तर 12 क्षार पॅथी होते. परंतु वनस्पतींपासून आपल्याला अशा प्रकारे आयुर्वेद, आपल्याकडे कसं आहे हजारो वनस्पती आणि हजारो दुखणी असतात. तर ह्या हजारो वनस्पती हजारो दुखणी ह्याचा ट्रायल अँड एरर मेथडनी अभ्यास होऊ नाही शकत. आपल्याला काहीतरी प्रिन्सिपल लागतं. तर त्या प्रिन्सिपल मध्ये 12 क्षार येतं. 12 क्षाराची प्रिन्सिपल वापरून जेव्हा आयुर्वेदिक औषधं तयार केली जातात तेव्हा ती नीट लागू पडतात. तर असा प्रत्येक पॅथीत, होमिओपॅथीमध्ये सुद्धा आयदर वनस्पतींपासून औषधं करतात किंवा मग ह्या क्षारांपासून सुद्धा होमिओपॅथिक औषधं करतात. तर मग त्यात सुद्धा ही 12 क्षाराची तत्व वापरूनच ट्रीटमेंट देता येते. फक्त वनस्पतींमध्ये आपण अनालिसिस केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपण अंदाजाने किंवा अनुभवाने ठरवलेलं असतं की यात कुठले सॉल्ट्स असले पाहिजेत. ते आपल्या शरीरावर काय काम करतात असं बघितलं की आपल्याला कळतं. आणि मग आपण कुठल्या रोगाला काय औषध घ्यायचं हे आपण ठरवू शकतो. तर 12 क्षार हे त्या सगळ्याच्या प्रिन्सिपल मध्ये येतं. म्हणून मग मी असं म्हणते की आपण एक पिरामिड काढला तर पिरामिडच्या वरच्या टोकाला सूर्योपासना येते, त्याच्या 2 नंबरला प्राणायाम येतात आणि 3 नंबरला 12 क्षार येतात. म्हणून 12 क्षारामध्ये आपण कमी, आणि 12 क्षाराचे उपयोग फार लगेच होतात. सूर्योपासना आणि प्राणायाम यासाठी आपल्याला वेळ काढायला लागतो, कष्ट घ्यायला लागतात आणि बरं वाटायला आपल्याला ते सिद्ध होईपर्यंत थांबायला लागतं. परंतु 12 क्षाराची ट्रीटमेंट जी आहे ती ताबडतोब आपल्याला ऍक्शन देते. म्हणून जरी शिकायला लागलं, जरी 3 नंबरवर असलं तरी एकदा त्याचा अभ्यास केल्यावर आपल्याला त्वरित रिझल्ट मिळतो. हे 12 क्षाराचं वैशिष्ट्य आहे. आता हे 12 क्षार शिकायला आपल्याला साधारण किती दिवस लागतात? तर मी जो एक बेसिक कोर्स डिझाईन केलेला आहे तर तो 6 महिन्याचा कोर्स आहे. या 6 महिन्यात आठवड्यातनं 1 दिवस क्लास असतो आणि तो 2-2.5 तास चालतो. त्यात 1 तासभर मी शिकवते आणि मग नंतर तुमच्या प्रश्नोत्तरांना तास दीड तास दिला जातो. अशा पद्धतीने 6 महिने शिकल्यावर आपल्याला बेसिक त्याची माहिती होते, ज्याच्यावरून आपली डे टू डे लाईफ मधल्या कंप्लेंट, दुखणी, ऍसिडिटी किंवा आता हे डेंग्यू, चिकनगुनिया वगैरे हे जे साथीचे रोग चाललेत ह्यापासून आपल्याला मुक्ती मिळवणं नक्की शिकता येतं. आणि ते फार सोपं आहे. ऍसिडिटी वगैरे ही तर आमची औषधं एकदम प्रसिद्ध आहेत. ती घेतली की तुमची ऍसिडिटी क्षणात जाते आणि त्याला साईड इफेक्ट्स काही नाहीत. कारण का साईड इफेक्ट्स नाहीत? तर आपण हे सगळे सॉल्ट्स अन्नातनं सतत शरीरात जात आहेत
शरीरात आपल्याला त्याची गरज आहे त्यानुसार शरीर वापरतंय आणि गरजेपेक्षा आपण जास्ती खातो, त्यावेळेस ते क्षार बाहेर कसे टाकायचे हे पण आपल्या शरीराला कळतं. फक्त कधी कधी आपल्या शरीराला काही प्रकारचे सॉल्ट्स ऍब्झॉर्ब करता येत नाही. तर अशा वेळेस आपल्याला वरून बाराक्षार घ्यायला लागतात आणि दुखण्यापासून मुक्ती मिळवता येते. तर अशा प्रकारची ही आपली बाराक्षार पॅथी आहे. आता सध्याच मी नवीन बॅच चालू केलेली आहे, 2 लेक्चर्स त्याची झाली. पण नेहमी आमचे क्लासेस जे आहेत ते दुपारी 1 ते 3 किंवा 2 ते 4 अशा वेळेत चालतात आणि त्यामध्ये नोकऱ्या करणाऱ्या बायकांना ते अटेंड करता येत नाही, जमत नाही. पण आत्ताचा जो क्लास चालू झालाय हा संध्याकाळी आहे, रात्री 7 ते 9 असा हा क्लास आहे. या क्लासमध्ये आम्ही आमच्या नोट्स देतो, प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डिंग देतो आणि जे खरोखर नोकऱ्या वगैरे करतायत ज्यांना दुपारी शिकणं शक्य नाही त्यांच्यासाठी ही संधी आहे. म्हणून मी आता हे खरं म्हणजे मुद्दाम सांगते. बाकी आमचे दुपारचे क्लासेस सतत चालू असतात. 6-6 महिन्याचा असतो, वर्षातनं 2 बॅचेस आमच्या बाहेर पडतात. तर तो क्लास कोणालाही ज्यांना दुपारी वेळ असतो त्यांना केव्हाही करणं शक्य आहे. फक्त जे नोकरी करणारे आहेत ज्यांना फक्त रात्री वेळ असतो त्यांच्यासाठी हे सांगितलंय. तर ते अजून सोमवारपर्यंत ऍडमिशन्स घेऊ शकतात. आम्ही जी काय 2 लेक्चर फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर आणि सूर्योपासना एवढंच बुडलेलं आहे. पण बाराक्षराची सुरुवात काही बुडलेली नाही. बाराक्षराची सुरुवात आता ह्या मंगळवारी होईल. जर कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल तर ऍडमिशन्स आपण ओपन ठेवलेले आहेत आणि जी लेक्चर झाली त्याची पण रेकॉर्डिंग आम्ही देऊ. नोट्स पण आम्ही आमच्या तयार केलेल्या आहेत. आमचा एक सॉल्ट शिकवायचा सिक्वेन्स आहे जो कुठल्याही पुस्तकात नसतो. तर त्याचं मी अकॉर्डिंगली एक बुकलेट काढलेलं आहे. म्हणून क्लास शिकताना तुम्हाला नोट्स काढत बसायला लागत नाही. हे आपल्या नोट्स वापरून तुम्ही हे सगळं शिकू शकता. तर अशा पद्धतीने हे चाललेलं आहे आणि ह्यानी आपल्याला वैशिष्ट्य असं आहे की कुठल्या रोगाचं नाव घेऊन आपल्याला तो रोग शिकायला लागत नाही. पण त्या व्यक्तीला समोर बसवून त्या रोगामध्ये त्या व्यक्तीला काय काय तक्रारी आलेल्या आहेत हे आपण जर ओळीने लिहून काढलं आणि त्या तक्रारीवर कुठले कुठले सॉल्ट्स काम करतात हे जर आपण बघितलं तर आपल्याला बरोबर काय कॉम्बिनेशनने औषधं घेता येतात हे समजायला लागतं. फॉर एक्झाम्पल मी करोनाचं देऊ शकते. करोनाच्या आधी 10 वर्ष मी क्लास घेतच होते. पण आता करोना म्हणजे 2019 पासून पुढे 5 वर्ष मी आणखीन क्लास घेते. पण करोनाच्या काळामध्ये सगळेजण करोनाला घाबरून गेले होते आणि कोणालाच करोना हा रोग माहिती नव्हता. मला तर माहिती असायचं काहीच कारण नाही. मी तर मेडिकल फील्ड मधली नाही. तर मी करोना काळामध्ये पेशंटला काय काय तक्रारी येतात की ताप खूप चढतो, त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी होते, श्वास घ्यायला त्रास होतो, हे सगळं मी ओळीने लिहून काढलं. मग त्याच्यानंतर सर्दी खोकला होतो, हे सगळं ओळीने लिहून काढलं. अकॉर्डिंगली मी माझा फॉर्म्युला तयार केला. त्याला मी अँटीव्हायरल फॉर्म्युला असं नाव दिलं आणि हा अँटीव्हायरल फॉर्म्युला मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितला आणि शिवाय मी तो घरोघर जाऊन वाटला. कमीत कमी 10,000 लोकांना मी औषधं दिली आणि जी आपल्याला चिमूट चिमूट द्यायची असतात ती औषधं मी अँटीव्हायरल फॉर्म्युला आपले दळणाचे 10-10 किलोचे डबे आहेत ते भरभरून तयार केली आणि दर महिन्याला फक्त 3 दिवस याचा डोस घ्यायचा घरातल्या सगळ्यांनी की मग तुम्हाला करोना होत नाही. आणि याचे रिझल्ट मिळाले. आणि या रिझल्टचं सर्वात उत्तम उदाहरण मी सांगू शकते. मला 2 मुली आहेत. एक माझी मोठी मुलगी आहे ती बॉस्टनला असते आणि माझे ते तिथले जावई आहेत ते डॉक्टर आहेत. तर करोना काळामध्ये त्यांच्या खांद्यावर 2 हॉस्पिटल्स होती आणि ते पीपीई किट वगैरे जे जे काय आपण ऐकलं होतं ती सगळी त्यांना 12-12 तासाची ड्युटी असायची आणि करोनाच्या पेशंट्सना ट्रीट करायला लागायचं. आम्ही सगळे खूप घाबरलो. परंतु माझ्या मुलीनी अँटीव्हायरलची पावडर दिली वेळच्या वेळेस, मुलांना दिली, स्वतः घेतली, मिस्टरांना दिली आणि सबंध करोना काळात त्यांना करोना झाला नाही. करोना संपल्यावर जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमच्या युनिव्हर्सिटीत फक्त 4 किंवा 5 व्यक्ती अशा आहेत की ज्यांना करोना झालेला नाहीये. तर त्यातला मी एक आहे. तर जेव्हा आपल्याला एखादा रोग माहिती नसतो त्यावेळेस जर त्या व्यक्तीचा पूर्ण होमिओपॅथिक केस पेपर केला की लहानपणापासूनची दुखणी लिहून काढली, त्यांच्या घरात काय काय दुखणी आहेत ती लिहून काढली आणि त्या व्यक्तीला आत्ता काय काय लक्षणं आहेत ती लिहून काढली
त्याची लाईफस्टाईल कशी आहे ते बघितलं, तर असं सगळं बघून ते व्यवस्थित लिहून काढलं तर आपल्याला लक्षात येतं की ह्या व्यक्तीला कुठले सॉल्ट्स कमी पडतायत. आणि ते जेव्हा आपण भरून काढतो त्यावेळेस व्यक्ती निरामय होऊन जाते, सुदृढ होऊन जाते, सशक्त होऊन जाते, इम्युनिटी वाढते, असं सगळं आपल्याला करता येतं. तर सगळा बॅलन्स आपल्या शरीराचा त्या 12 क्षारांच्या बॅलन्सवर असतो. ते पुरेसे आपल्या शरीरात असले तर आपण निरोगी असतो. त्यातले काही सॉल्ट्स कमी पडायला लागले तर आपल्याला दुखणी यायला लागतात. आणि लहानपणी आपल्याला थोडेसे सॉल्ट्स कमी पडत असतात, दुखणं पण शरीरात मुरलेलं नसतं, म्हणून लहान मुलांना ह्याचा फार लवकर उपयोग होतो. म्हाताऱ्या माणसांना हळूहळू दुखणी शरीरात मुरलेली असतात तर मग वेळ लागतो, जास्ती सॉल्ट्स घ्यायला लागतात. पण एवढं केल्यानंतर कम्फर्ट लेवल तर नक्की येते. माझ्या स्वतःच्या वडिलांना अनेक दुखणी होती, डायबिटीस होता, थायरॉइड होतं, प्रोस्टेटचा त्रास होता, हार्टचं दुखणं होतं, हर्निया होता, इतकी सगळी दुखणी होती. आणि दरवर्षी त्यांना एकदा तरी वर्षातनं हॉस्पिटलची व्हिजिट करावी लागायची. असं सगळं त्यांना व्हायचं. पण मग मी 12 क्षार शिकल्यानंतर त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलच्या व्हिजिट्स बंद झाल्या आणि शेवटपर्यंत ते निरामय आयुष्य जगले. औषधं पण ॲलोपॅथीची होती, त्याला काही आम्ही धक्का लावला नाही. पण टाइम टू टाइम त्यांची जसजशी तब्येत बरी झाली तसतशी डॉक्टरांनीच ती औषधं कमी केली आणि शेवटी फक्त डायबिटीसच्या अर्ध्या गोळीवर ते आलेले होते. अर्ध्या गोळीत त्यांचा डायबिटीस कंट्रोल व्हायचा आणि असे ते 93 वर्ष जगले. शेवटची 15 वर्ष जवळजवळ मी त्यांना औषध दिलं, 93 वर्ष जगले आणि शेवटी फक्त 1.5 दिवस अंथरुणात होते. ते सुद्धा ते पडले म्हणून त्यांना लागलं आणि त्याच्यानंतर 1.5 दिवसच अंथरुणात होते. तर इतकं सुंदर आयुष्य त्यांचं गेलं. माझी आई सुद्धा आता 93 वर्षाची आहे, तिलाही डायबिटीस आहे. तिला पण एवढी वर्ष आम्ही 12 क्षार औषधच देतोय आणि खरोखरच 2-2, 4-4 वर्ष डॉक्टरकडे जावं लागत नाही. अतिशय सुदृढ आहे, तिलाही डायबिटीस आहे, पण तिला इतर काही दुखणी नाही आहेत, फक्त डायबिटीस आहे आणि थोडेसे वाताचे त्रास आहेत. पण हे सगळे 12 क्षारांनी आम्हाला कंट्रोल करता येतात. 93व्या वर्षी अजून ती व्यवस्थित उभी आहे. फक्त आता गुडघे दुखतात आणि कानाने कमी ऐकू येतं, ह्याच्या व्यतिरिक्त तिला डे टू डे लाईफ मध्ये कुठलीही अडचण येत नाही. तर अशा प्रकारे आम्ही वापरतो. तुम्ही पण सगळ्यांनी शिका, माहिती करून घ्या. परत 12 क्षारानुसार आपल्याला व्यक्तीचे स्वभाव ओळखता येतात, म्हणून मानसिक रोगांवर सुद्धा 12 क्षार उपयोगी पडतात. आणि व्यक्तीच्या स्वभावावरनं त्याला काय दुखणी असू शकतात हे आपल्याला कळतं, किंवा एखाद्या व्यक्तीची दुखणी माहिती झाली तर ह्या व्यक्तीचा स्वभाव आता कसा झाला असेल हे आपल्याला कळतं. याला रात्री नीट झोप येत असेल का नसेल हे लक्षात येतं. तर असं दुखण्यांवरनं स्वभावाचा अंदाज येतो, स्वभावावरनं दुखण्यांचा अंदाज येतो, किंवा स्वभावावरनं ह्याला कुठला सॉल्ट कमी पडत असेल हे लक्षात येतं. आणि मग आपल्याला वागताना, त्या व्यक्तीशी वागताना आपल्याला अंदाज येतो या व्यक्तीवर आपण किती अवलंबून राहायचंय, ही आपल्याशी नेमकी कशी वागेल, हिच्या आपण जवळ जायचंय का नाही जायचंय, ह्या सगळ्याचे अंदाज येतात. म्हणून 12 क्षार शिकणं ह्याचा आपल्याला आयुष्यात सगळीकडे वापर करता येतो. त्याच्यासाठी तुम्ही 12 क्षार औषधच घेतलं पाहिजे असं नाही. जर तुमचा विश्वास नसला तर सुरुवातीला तुम्ही 12 क्षार औषधं घेऊ नका, पण मग तुम्ही झाडांना घालून बघा, त्यांच्यावर काही साईड इफेक्ट दिसत आहेत का तुम्हाला, ती कशी वाढताना दिसत आहेत. किंवा तुम्ही लोकांचे स्वभाव ओळखायला शिका, त्याच्यातनं 12 क्षार शिका, ते वापरा. लोकांशी वागायला शिका, त्याच्यातनं लोकांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घ्यायला शिका. हा सुद्धा वापर आपल्याला करता येतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग आपल्या प्राण्यांना देऊन बघा, मग स्वतः पण घेऊन बघा. हळूहळू तुम्ही त्याच्यात तरबेज होऊन जाल. 12च फक्त औषधं आहेत, पण ती एकदा शिकल्यानंतर तुमचे मानसिक, शारीरिक रोग सगळे तुम्हाला बरे करता येतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये जे हेरिडेटरी डिसीज असतात, की जे पिढ्यानपिढ्या ते पुढे आपण सरकत जातो, जशी इस्टेट आपण मुलांना देतो त्याच्याबरोबर आपल्या शरीरात असलेले रोग पण आपण त्यांना देत असतो. तर त्याच्यापासून पण आपल्याला स्वतःला वाचवता येतं. कारण की ह्याची अशी एक थिअरी आहे की जे सॉल्ट्स कमी पडल्यामुळे, सपोज मला डायबिटीस आहे, तर जे सॉल्ट्स कमी पडल्यामुळे मला डायबिटीस झालेला आहे, ते सॉल्ट माझ्या घरात माझ्या मुलांना पण सुरुवातीला कमी झालेले आहेत, पण
ती कमतरता जर अगदी थोडीशी असली तर आपल्याला छोटी छोटी दुखणी होतात, सर्दी खोकला ताप इतपतच दुखणी होतात. आणि ती कमतरता जशी जशी वाढत जाते तसतशी मोठी मोठी दुखणी होतात. मग कधी डायबिटीस होईल, कधी बीपी, कधी हार्टची दुखणी, कधी आर्थरायटिस, कधी कॅन्सर, अशी मोठी मोठी दुखणी होतात. म्हणून मग आम्ही सांगतो की आपल्याला अचानक मोठी दुखणी होत नाही. त्या मोठ्या दुखण्यांची पहिल्या पायरीवरची लक्षणं जर आपण शिकली तर त्याच वेळेस आपण बाराक्षार घेऊन त्यातनं मुक्ती मिळवू शकतो. आता मला जर कुठला मोठा रोग असला तर तो मी माझ्या मुलांना द्यायचा नाही असं ठरवलं तर त्यांची लहानपणापासूनची त्या रोगाची लक्षणं काय आहेत ती ओळखून त्या सॉल्टची कमतरता सतत भरून काढून त्यांना मोठ्या मोठ्या रोगांपासून मुक्ती देऊ शकतो आपण. की बाबा आमच्या घरात कॅन्सर आहे, मग आता तो हेरिडेटरीली कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो. किंवा डायबिटीस आहे, डायबिटीस बद्दल तर आपण नेहमी असं बोलतो, पण आता माझ्या आईला वडिलांना डायबिटीस होता, मला किंवा माझ्या भावंडांना डायबिटीस नाहीये. माझ्या सासूबाईंना 40च्या आतच डायबिटीस झाला होता, माझ्या मिस्टरांना डायबिटीस नाही. मग हे डायबिटीस पासून आपण कसं वाचू शकतोय हे आमच्या घरातलंच हे उदाहरण आहे. आणि असं अनेकांना डायबिटीस पासून वाचवून दिलेलं आहे. किंवा माझ्या वडिलांना आता डायबिटीस होता आणि त्यांची अजिबात डाएट करायची मानसिक तयारी नव्हती. प्राणायाम वगैरे सुद्धा ते मामूली करायचे, नाहीतर फासा करतही नव्हते. सुरुवातीला तर नव्हतेच करत. पण मग अशा वेळेस आम्ही बाराक्षार औषधं देऊन देऊन त्यांची वेळोवेळी औषधांचे डोसेस कमी करत आणले. त्यामुळे त्यांना डायबिटीसचे जे साईड इफेक्ट्स असतात, किडनी फेल्युअर वगैरे, ह्या सगळ्यातनं आम्हाला त्यांची सुटका करून देता आली. डायबिटिक न्यूरोपॅथी वगैरे हे सगळं त्यांना काही नव्हतं. शेवटपर्यंत अतिशय उत्तम आणि मज्जेत ते जगले. त्यांचा स्वभाव पण एकदम हसरा आणि सतत एन्जॉईंग मूड मध्ये असायचे. तर असं सगळं आयुष्य त्यांना आयुष्यभर मिळालं. जेव्हा का मी बाराक्षार शिकायच्या आधी त्यांची हॉस्पिटलला व्हिजिट कायम ठरलेली असायची. एक 7-8 व्हिजिट त्यांच्या झालेल्याच होत्या मी शिकेपर्यंत. मग ह्या सगळ्यातनं आपल्याला बाहेर काढता येतं आणि सुखी आयुष्य जगता येतं. म्हणून मी सगळ्यांना सांगेन की बाराक्षराची आधी माहिती तरी घ्या. तुम्हाला पटतंय का बघा, तुमचे प्रश्न काय असतील ते विचारा. तुम्ही झाडांवर प्रयोग करून बघा, तुम्ही तुमच्या प्राण्यांवर प्रयोग करून बघा. आता माझ्या एका विद्यार्थिनींनी तिच्या कोकणातल्या आमराईवर प्रयोग केले बाराक्षराचे. आणि राजापूरला त्यांची आमराई होती. तिथे अख्ख्या राजापूरमध्ये कोणाच्याही झाडाला आंबे नव्हते, फक्त हिच्या घरी झाडाला आंबे होते. आणि तिच्या घरचा आंबा उत्तम मोठा झाला आणि मुंबईच्या मार्केटमध्ये फेब्रुवारी महिन्यात आला. तर अशा प्रकारे तिने झाडांवर प्रयोग केले. दुसऱ्या एका मैत्रिणींनी तिच्या शेतामध्ये तांदूळाच्या शेताला घातला आणि त्याचा तांदूळ इतका जड आणि सुंदर झाला की जिथे तो पॉलिशिंगला दिलेला होता तो चक्कीवाला म्हणला की ताई हा तांदूळ वेगळा आहे, हा तुम्ही दुसऱ्या तांदूळात मिसळू नका, हा तुमचा तुम्ही वेगळा ठेवा आणि हा तुम्ही वापरा. इतका सुंदर हा असा तांदूळ फक्त आपल्याला पूर्वी मिळायचा, हल्ली मिळत नाही. तर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर असे रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळालेले. म्हणून बाराक्षार शिकून फक्त आपण औषधच घ्यायचे असं नाही, त्याचा आपण सर्व ठिकाणी उपयोग करू शकतो सगळीकडे. किंवा बाराक्षराच्या नुसत्या माहितीने सुद्धा आपण आपलं आयुष्य सुखी करू शकतो. समोरच्या माणसाचे अंदाज घेऊन किंवा समाजात वावरायचं कसं, किंवा कुठल्या अन्न पदार्थांमधून आपल्याला कुठले सॉल्ट्स मिळवता येतील, त्याद्वारे मी कसं स्वतःला निरोगी ठेवीन, हे सगळं आपल्याला शिकायला मिळेल. तर असा हा सर्वव्यापी बाराक्षार आहे. तर बाराक्षार पद्धती माझं तरी म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित शिका. कुठल्याही पुस्तकातनं, आपली 2-3 पुस्तकं आहेत प्रसिद्ध, त्याच्यातनं शिका. शिकवणारे पण आहेत काही लोक, कोणाहीकडनं शिका, माझ्याकडनं शिका, कोणाहीकडनं शिका. पण हा बाराक्षार विषय हा प्रत्येकाला माहिती असण्याचा विषय आहे. तो एकदा शिकल्यानंतर आपल्याला स्वयंपाकात कुठले पदार्थ इन्क्लूड करायचे हे कळतं. आपल्या घरातल्या सगळ्यांची आरोग्याची काळजी घेता येते. घरातल्या बाईला तर हा माहितीच असायला हवा. तर असा हा बाराक्षार विषय आहे. तुम्ही सगळ्यांनी शिका. बाराक्षराचा वसा देण्याचं काम मी ठरवलेलं आहे. आणि आज ह्या राज्ञी फाउंडेशननी मला एक चान्स दिला आवडत्या विषयावर बोलायला. त्यांची पण मी खूप आभारी आहे. आणि मला खरोखर या गोष्टीचा खूप आनंद होतोय की तुम्ही इतक्या सगळ्या जणांनी ते सगळं ऐकलं
आणि तुम्ही ते आचरणात आणाल अशी आशा व्यक्त करते. आणि माझं हे बाराक्षराचं प्रवचन आता थांबवते. पण तुम्हाला काही 2-4 प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, कोणालाही काही प्रश्न असले तर हँड रेज करा आणि मोहिनीताई तुम्हाला विचारायला चान्स देतील. तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का? हो, माझा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्यायचा आहे का तुम्हाला? तर लिहून घ्या. हो हो. हा, त्या तर 94 हा 235 235 236 हम्म आणि 76. पुन्हा एकदा सांगते, 94 235 236 76. हा, त्याच्यावर ठीक. मला कॉन्टॅक्ट करा. पण आता माझ्याकडे इतकी गर्दी झालेली आहे आणि माझे क्लासेस इतके जोरात चालतायत की मला पेशंट बघायला मात्र वेळ नसतो. पण आणि अच्छा. दुसरी एक गोष्ट मी अशी सांगू शकते की हे उत्पन्नाचं साधन होत नाही, कारण एक एक पेशंट ट्रीट करायला आपल्याला बरोबर 2-2 आहे. तास लागतात, त्याचा केस बरोबर. पेपर एवढा. पण स्वतः शिकून आपण नीट वापरू शकतो. आणि माझी स्वतःची एक 12 जणांची टीम आहे, तर त्या टीमकडे जाऊन तुम्ही औषधं घेऊ शकता. ओके. जसं मगाशी तिने विद्यानी सांगितलं तसं त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं केस पेपर करून घेऊन आणि त्यांना काही अडचण आली तर मी त्यांना गाईड करायला असते. पण तशी तुम्ही एकदम सक्सेसफुल ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि आपण मोठ्या आता मी मोठ्या रोगांमध्ये पण औषधं दिलेली आहेत, पेशंट बरे झालेले आहेत. इमर्जन्सीमध्ये सुद्धा वापरायला आपल्याकडे औषधं असतात. एखाद्याला पॅरालिसिसचा, एकदा माझ्या आईलाच पॅरालिसिसचा अटॅक आला होता. मी धावत गेले, मला वडिलांनी सांगितलं, मी पण धावत गेले की तिचा एक हात आणि पाय हलत नाहीये जेवण झाल्यानंतर. मग तिला आपलं औषध दिलं, तिचे हात पाय शेकून दिले, तिला चहा करून दिला आणि तास दीड तासात ती सेटल झाली. मग तिला उजव्या हाताने चहा कप पकडता येईना, कारण पॅरालिसिसचा अटॅक होता ना. मग तिला म्हटलं की तू आज रात्रभर अनुलोम विलोम करत राहा, त्याने आणखीन तुला बरं वाटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पिता आला, पण म्हणली अजून मला वेणी घालता येत नाही. मग तिसऱ्या दिवशी वेणी घालता आली आणि चौथ्या दिवशी कोणालाही कळलं नाही की या बाईला पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला आहे. म्हणून अच्छा. घरातल्या घरात 4 भिंतीमध्ये मी आणि ती एवढ्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आणि आमचे बाबा एवढ्या तिघांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये ते काम 3 दिवसात झालं. ओके. कोणालाच कळलं नाही की हा ते मी पॅरालिसिसचा अटॅक मी तिला घेऊन स्वतः गेला. मी स्वतः वसईला राहते. अ, वसई. तर ह्या एरियामध्ये किंवा मुंबईत तुमचे कोणी आहेत का असिस्टंट? ठाणे आणि डोंबिवलीला माझे 2 स्टुडंट्स आहेत. तुमचे हा, तुमचे 2 माझे दिवस असतात? स्टुडंट्स आहेत. हा, आणि ते पेशंट बघतात, पेशंट बघणारे स्टुडंट्स आहेत, माझे टीम मेंबर्स आहेत ते. अच्छा. ओके. ठाण्याला कुठेशी? तितकं मला नाही सांगता येणार. अच्छा. ओके. हा, नाही म्हणजे मला ते ठाणं जवळ, म्हणजे त्यातल्या त्यात ठाणं जवळ. फोन मी करून माहिती घ्या काकू तुम्ही, बाकी माहिती त्या ओके. इकडे सगळ्यांचे फोनवर. हा त्या माधुरी सगळ्यांचे एकच नंबर्स मी प्रश्न शेअर होता. करते. मग तुम्ही ठीक आहे. फोन हा, करून माझा एक विचारा. प्रश्न आहे माधुरी आणि ताई. काही काही जणी ऑनलाईन केस पेपर करतात आणि औषधं कुरिअर करतात, प्रत्यक्ष मग जावं लागत नाही. जशा आपल्या ओके. पॅथॉलॉजिकल टेस्ट असतात ज्याच्यामुळे ॲलोपॅथीमध्ये आपल्याला कळतं की कुठला रोग कुठल्या लेव्हल पर्यंत आहे, आपली शुगर लेव्हल काय आहे, आपलं बीपी काय आहे किंवा क्रिएटिनिन काय आहे, हे जसं आपल्याला पॅथॉलॉजिकली कळतं, तसं ह्या 12 क्षारामध्ये आपल्याला लहानपणापासूनची लक्षणं लिहून काढली, आत्ताची लक्षणं लिहून काढली की आपल्याला लक्षात येतं. म्हणून हा केस पेपर ऑनलाईन पण करता येतो. ठीक आहे. आणि मी मग तुझ्या औषधं कुरिअर तुम्हाला करतात त्या. फोन करून त्यांचे असिस्टंटचे येईन आणि करेक्ट. कुठे आहेत ते. ओके. हो हो. धन्यवाद. धन्यवाद. हा. माझा इथे एक प्रश्न होता की तुम्ही आता तुमच्या हं. आईंच्या पॅरालिसिसचं उदाहरण दिलं की त्यांना तात्काळ तुम्ही ते औषधं दिलीत 12 करेक्ट. अक्षरांची. तर चांगलाच त्याला 4 दिवसांमध्ये त्या पूर्ववत झाल्या. पण हे जर पॅरालिसिसचं काही महिन्यांपूर्वी झालेलं असेल किंवा काही वर्षांपूर्वी, तर त्यात त्या थोडासा केसमध्ये वेळ काही लागतो. पण म्हणजे त्यात सुद्धा फायदा होतो सुधारणा का? व्हायला लागते. अच्छा. आता पॅरालिसिस म्हणजे मला स्वतःला पण पोलिओ आहे. पण अच्छा. आता आता तो इतक्या वर्षापूर्वीचा आहे, 60 वर्षापूर्वीचा किंवा 65 वर्षापूर्वीचा.
एवढे दिवस तर मी काही बाराक्षार घेतलेली नव्हती. मी आता 17-18 वर्षापूर्वी शिकले. पण मग आता ही बाराक्षार औषधं मी घेतेय तर माझा म्हणजे आता पोलिओचं कसं असतं की तुम्हाला पोलिओ झाला तर तुमचं जसं वय वाढत जाईल तसं तुमचं अपंगत्व वाढत जातं. म्हणजे माझ्या बरोबरच्या पोलिओच्या व्यक्ती आहेत त्यांच्या हातात क्रचेस आलेल्या आहेत. तशी आम्हाला अजून क्रचेसची मदत घ्यावी लागत नाही. अजून आम्ही व्यवस्थित मी 1-1.5 किलोमीटर किंवा आता अयोध्येला गेले तेव्हा 3-4 किलोमीटर व्यवस्थित चालून रामाचं दर्शन घेऊन येऊ शकले. थोडी चालायची सवय प्रॅक्टिस ठेवली तर क्रचेसची अजिबात गरज नाहीये, व्यवस्थित चालता येतं. पण आता हा पोलिओ पूर्ण बरा झाला नाहीये, परंतु तो बऱ्यापैकी कमी कमी झालेला आहे आणि तो मी इतक्या वर्षानंतर ट्रीट केला. तर पोलिओ आणि पॅरालिसिस मध्ये फारसा काही फरक नाहीये, फक्त पोलिओ लहानपणी होतो, पॅरालिसिस आपल्याला मोठेपणी होतो. तो आपल्याला म्हणजे काही ना काहीतरी सपोर्ट आपल्याला नक्कीच देता येतो. जी काही कंडिशन असेल त्यातनं सुधारणा तर घडवून नक्की आणता येते. नमस्कार आणि ताई. ताबडतोब ट्रीट केलं तर 3-4 दिवस बास आहेत. अच्छा. नमस्कार ताई. बोला. नमस्कार. मला विचारायचंय, तुमचा एक नवीन विषय मला खूप आवडला हा, कारण मी याच्याबद्दल अजिबात ऐकलं नव्हतं आणि मला खूप उत्सुकता लागली आहे आणि शिकायचंय मला. तर ऑनलाईन क्लासेस आहेत की ऑफलाईन असतात? ऑनलाईनच क्लासेस. आणि ऑनलाईन. क्लासेस आणि आम्ही तिघे घेतो. माझ्या फी दोघी मुली पण मला सपोर्ट करतात. माझी आणि फी बॉस्टनची काय मुलगी असते? फी काय असते 6 महिन्याची? 6 महिन्याची फी मी सध्या 4,000 ठेवलेली आहे. अच्छा अच्छा, चांगलं आहे ना. आम्हाला फोन ऍडमिशन. काकू फोन करून माहिती घ्या. आता लेक्चर आपलं रेकॉर्डिंग चालू आहे. प्लीज प्लीज. ओके, व्हेरी सॉरी. थँक्यू. धन्यवाद. खूप 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 छान झालं. पण सगळ्यांनी निदान बाराक्षराची पुस्तकं तरी वाचायला लागा. मग त्याचे कसे कसे उपयोग करायचे ते तरी बघा. आपल्याला कुठल्या लेव्हलला ते सेफ वाटतंय त्या लेव्हलला शिकून मग पुढे पुढे तुम्ही आणखीन प्रगती करू शकता. माझा प्रश्न तोच असणार होता माधुरीताई, की ही पुस्तकं कुठे म्हणजे मार्केटमध्ये मिळतात का, की तुमच्याकडेच मिळतात? मार्केटमध्ये मिळतात. होमिओपॅथी औषधांची जी मोठाली दुकानं असतात ना, तर ते बाराक्षराची पुस्तकं ठेवतात. म्हणजे आपलं श्रीकृष्ण होमिओ फार्मसी किंवा विवी अँड को वगैरे ही जी जुनी मोठाली दुकानं आहेत ना सिटीतली, आप्पा बळवंत चौकातली वगैरे किंवा बाजीराव रोडवरची, त्यांच्याकडे पुस्तकं मिळतात. आणि श्रीकृष्ण सोलर. होमिओ फार्मसीमध्ये सगळी पुस्तकं मिळतात. नमस्कार ताई. सोलरचा कोर्स आहे का दुसरा हा जो? हा, तर मी जेव्हा बाराक्षराचा क्लास घेते ना तेव्हा एक लेक्चर सूर्योपासनेवर पण घेते. बरं बरं, ते ठीक. तेवढं एका लेक्चर मध्येच शिकून होतं. आता तुमचं शिकून झालेलंच आहे. मी जेवढं आत्ता सांगितलं ना हेच त्या पहिल्या लेक्चर मध्ये सांगते. तर तुम्ही आता हे जेवढं काही ऐकलंय ना ते ऐकून सूर्योपासना करायला सुरुवातच करा. एक अच्छा. अर्ध्या तासाची सूर्योपासना करा. पण मी 5 मिनिटं सूर्याकडे बघते, 10 मिनिटं चांगली बघते वगैरे, त्याचे रिझल्ट तुम्हाला नाही जास्ती मिळणार. तुम्ही अर्धा तास बघायला लागा आणि मग हळूहळू ती वाढवा आणि तासभर करायला लागा, मग तुम्हाला खूप रिझल्ट मिळतील. थँक्यू, धन्यवाद. आपल्या घराजवळ बागेत बिगेत रस्त्यावर कुठेतरी आपल्याला सूर्य दिसतोच सकाळी, त्यावेळेस करायची. आणि आपल्या घरात येत असला तर नथिंग लाईक इट. मग तुम्ही कुठल्याही वेळेस करा. आपल्याला जितकं सहन होतं तितकं करा. उरलेली डोळे मिटून करा. जशी जमेल तशी करा. आणि समजा थोडंसं टॅनिंग झालं तर ते काही दिवसांनी जातं असं समजा. म्हणजे सकाळी पहाटे सूर्योपासना करायची असते असं तुम्ही धरून ठेवायचं कारण नाही. आपल्या घरात जर दुपारी ऊन येत असलं तर आपण दुपारी सुद्धा सूर्योपासना करू शकतो. पण काही दिवस आपल्या शरीराचं थोडं टॅनिंग होईल, काही दिवसांनी ते निघून जाईल. आणि सूर्याकडे डोळे मिटून पण सूर्योपासना करू शकतो आपण. आपल्या पापणीतनं जेवढा सूर्यप्रकाश आत येतो तो सुद्धा आपल्याला पुरतो. आणि काही दिवसांनी आपलं शरीर तयार झालं किंवा आपली सूर्योपासना सिद्ध व्हायला लागली की मग आपण डोळे उघडून पण बघू शकतो. आणि अजून कोणाचे बरेचदा आपल्याला जे वाटतं की आपण आपल्या घरातल्या लोकांना कसा सपोर्ट द्यायचा. आता करोना काळात मला माझ्या मोठ्या मुलीच्या घराची इतकी काळजी लागून राहिली होती
एक तर जावई स्वतः डॉक्टर, बरं तो घरात येणार म्हणजे सगळ्यांना घरात इन्फेक्शन जाणार, म्हणजे सगळ्यांचीच काळजी. पण मग मी इथून त्यांच्यासाठी सूर्योपासना करायची आणि ऑफकोर्स रक्षार्पण दिले, पण सूर्योपासनेतनं आपल्याला मार्ग सापडतात. आता माझ्यासारख्या मेडिकलचं काही न शिकलेल्या व्यक्तीला करोनाची कशी माहिती मिळणार? पण मग आपली जी पद्धत आहे त्यानुसार सगळे लक्षणांचा अभ्यास केला आणि औषध तयार केलं आणि काम झालं. मग ही सूर्योपासनेने मला इथे मदत केलेली आहे असं मला वाटतं, की मला मार्ग सापडला आणि तो मार्ग सक्सेसफुल झाला. सूर्योपासनेचा एक श्लोक आहे, पश्येम शरद शतम, म्हणजे तुमच्या डोळे शरद शतम म्हणजे 100 शरद ऋतू. तर शरद ऋतू हा सगळ्यात जास्ती, म्हणजे आता शरद ऋतूच चालू आहे, सगळ्यात जास्ती आजारी पडण्याचा ऋतू आहे. तर तुम्ही 100 शरद ऋतू बघू शकता, म्हणजे तुम्ही 100 वर्ष आजारी पडत नाही. तर पश्येम शरद शतम म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतात. जीवेम शरद शतम म्हणजे तुम्ही जिवंत राहता 100 वर्ष. मग नंदाम शरद शतम म्हणजे तुमच्या आयुष्यात आनंददायी घटना घडतात 100 वर्ष. आणि मग मोदाम शरद शतम म्हणजे नुसत्या चांगल्या घटना घडून थांबत नाही, तर त्याचा तुम्हाला आनंद पण व्हावा लागतो. नाही तर कधीतरी काहीतरी छान घडलेलं असतं आणि आपल्याला ते जाणवतच नाही. आपल्याला सारखं वाटतं माझ्यावरच का संकट येत आहे. तर मोदाम शरद शतम म्हणजे त्या तुमचं आयुष्य तुम्ही एन्जॉय करू शकता, आनंदात राहू शकता 100 वर्ष. मग भवाम शरद शतम म्हणजे तुमच्या अस्तित्वाची 100 वर्ष लोक जाणीव ठेवतात, तुमचं अस्तित्व लोकांना जाणवतं. मग शृण्वाम शरद शतम म्हणजे तुमचे कान चांगले राहतात 100 वर्ष. प्रब्रवाम शरद शतम म्हणजे तुमची वाणी चांगली राहते. आणि अजितास्याम शरद शतम म्हणजे तुम्ही 100 वर्ष अजिंक्य राहता. जोगच सूर्यम दृश्येत म्हणजे जो सूर्याकडे बघतो त्याला ह्या 8 गोष्टी 100 वर्ष मिळतात. आणि सूर्योपासना आम्ही रामदेव महाराजांच्या शिष्यांकडनं शिकली. रामदेव महाराज स्वतः सूर्योपासक आहेत आणि ते किती काम करतात, किती निरोगी आहेत, हे सगळं आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि ते कसे अजिंक्य राहिलेले आहेत. पूर्वीचं सरकार जेव्हा त्यांना कधी मदत करत नसे, 200-200 400 केसेस त्यांच्यावर करत असत, तेव्हा सुद्धा ते हरलेले नाहीयेत. अजितास्याम शरद शतम तेव्हा सुद्धा ते जिंकलेले आहेत, तेव्हा सुद्धा त्यांची प्रगती झालेली आहे. आणि आताचं सरकार तर त्यांच्या फॉर आहे, म्हणून आता तर ते तुफान सुटलेले आहे. तसंच नरेंद्र मोदी आपण म्हणतो ते मोठे योगी आहेत, पण ते सूर्योपासक आहेत म्हणून ते हरत नाहीत. ते अजूनपर्यंत कुठली निवडणूक हारले नाहीयेत किंवा कुठल्याही कामात ते अयशस्वी झालेले नाहीयेत. आणि इतका जो प्रचंड प्रभाव आपल्याला दिसतो, म्हणजे जगात कुठल्या तरी व्यक्तीचा एवढा प्रभाव आपल्याला दिसतो का? आपल्यासारख्या सामान्य गरीब देशामध्ये असलेला पंतप्रधान, पण त्याचा जगभर प्रभाव पडावा, तर हे सूर्योपासनेने शक्य होत असतं. अनेक वर्षापासून ते सूर्योपासना करतायत. 50 वर्ष त्यांची कमीत कमी सूर्योपासना झालेली आहे. असे एक बाबाजी महाराज म्हणून आहेत, ते किती वर्षाचे आहेत तेच अजून कोणाला माहिती नाहीये, पण ते साधारण 30चे दिसतात, 20चे किंवा 30चे दिसतात, पण ते जवळजवळ 3-4 हजार वर्षाचे आहेत. किती वर्ष ते म्हणजे अमरच आहेत म्हणायचं, पण ते हिमालयात राहतात. तर ते सुद्धा सूर्योपासक आहेत. सूर्योपासना जर खूप वरच्या लेवलची जाऊन सिद्ध केली तर आपण अमर सुद्धा होऊ शकतो. पण मी जेवढी सूर्योपासना केली आहे त्यांनी आता मी जेवढे सांगितले एवढे फायदे मिळतात, पण आपल्याला एवढेच अपेक्षित आहेत ना. आपल्याला आपली तब्येत ठीक ठेवायची आहे, आपली मुलं रुळावर राहायला हवीत, त्यांचा अभ्यास चांगला व्हायला हवाय, आपली ऑफिसमध्ये वगैरे प्रगती व्हायला हवी आहे, आपलं घरात आनंदमय वातावरण असायला हवंय. तर हे सगळं आपल्याला सूर्योपासनेतनं मिळतं. वा, खूप खूप छान माहिती दिली आहे माधुरी ताई, खूपच मस्त. बोलाल तितकं त्याच्यावर खरं म्हणजे थोडंसं आहे. तुम्ही ही शेवटची 2-3 उदाहरणं जी दिली ती खूपच छान, म्हणजे सूर्योपासनेचं महत्वच त्यातनं चांगलंच कळतंय की मोदीजी स्वतः करतात. खूप छान. मोदी करतात, रामदेव महाराज करतात, आणि रामदेव महाराजांबरोबर जे बाळकृष्ण महाराज आहेत, जे आयुर्वेदाबद्दल आपल्याला सांगत असतात, किंवा रामदेव महाराजांच्या सगळ्या कंपन्यांचे ते डायरेक्टर आहेत, तर ते पण सूर्योपासक आहेत.
म्हणून तर ते एवढ्या कंपन्यांचा भार सांभाळू शकतात. सांभाळू शकतात. आज बरोबर. आपल्या डोळ्यासमोर एकही इंडस्ट्रियलिस्ट असा नाहीये की जो इतक्या विविध इंडस्ट्रीज चालवत असेल. प्रत्येकाच्या इंडस्ट्रीज एका ठराविक भागात असतात, पण यांचं विद्यापीठ आहे, यांची कॉलेज आहेत, शाळा आहेत, यांचे फूड प्रोडक्ट्स आहेत, यांची आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, आणि शिवाय हे योगासनांचा पण प्रचार करतात. यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आयुर्वेदावर. 5-5, 10-10 हजार वनस्पतींचे कोश लिहिलेले आहेत आयुर्वेदिक. इतका जो अभ्यास चाललेला आहे, सतत प्रचार चाललेला आहे, जगभर त्यांचं कार्य चाललेलं आहे. तर हे सूर्योपासनेत नसीब साध्य करता येतं. ही मोठी माणसं आहेत, हे आपले गुरु आहेत. नक्कीच माधुरीताई. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का माधुरीताईंसाठी? खूपच सुंदर माहिती त्या देत आहेत. कालचा विषय जेवढा हलका फुलका होता ना, तेवढा आजचा विषय गंभीर आहे. म्हणून मला आणि थोडंसं काकूचं दडपण एका आलं लेक्चर मध्ये होणार होतं. नाहीये. नाही, काकू ह्याच्यावरती किती वेळ बोलू शकतात आम्हाला माहिती आहे. माझ्यासारख्या आणि व्यक्तीला आपल्याला हे 2-3 वेळा ऐकलं. काकूंना बोलवावं लागेल. पण मी पहिल्यांदाच ऐकतेय सर्व, तरी सुद्धा मला खूप सोपं वाटलं. मला असं अवघड किंवा खूप गहन पण कठीण हा असं काही विषय सोपा आहे. या दोघी सांगतील विषय किती सोपा आहे ते. नाही, खरंच आहे. म्हणजे काकूंनी जे सांगितलं ना, मी एक शिक्षिका आहे आणि कोरोना काळात काकूंच्या अँटीव्हायरल पावडरनी इतकी मिराकलस फायदा झाला. म्हणजे आम्ही स्वतः पीपीई किट घालून त्या सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट्सच्या झोपडपट्टीत घरी जाऊन काम जायचो. करायला लावायचं. सगळ्या हो, शिक्षकांच्या स्लम मागे एरियात कामं असायची. काम करायचे मी. आणि वा. त्यावेळेला तेव्हा काकूंचे तरुणा इतके आम्ही सारखं फोन करायचो काकूंना, काकू असं असं. पण मलाही अजिबात कोरोना झाला नाही. आणि म्हणजे आम्ही पॉझिटिव्ह पेशंटच्या घरी जाऊन त्यांना बाहेर जेव्हा काढायची कामं करोनाचा शिक्षकांची पॅरेसिस असायची. होता आपल्या इथे भारतात, त्यावेळेस ती झोपडपट्टीत जाऊन काम करायची. नाही, खरंच आहे. मला म्हणजे सुद्धा असं काकूंची वाटायचं की खूप हिला मोठी सारखी साथ आठवण मिळाली. करावी, तू घेतेस ना औषध, घेतेस ना औषध, तू आजारी पडू नकोस बाई. आणि नाही, नाही आणि पडली. खरंच आहे. म्हणजे नाही, त्याचा काही परिणाम झाला नाही. कोरोनाचा काही त्रास झाला नाही आम्हाला, आणि आम्ही चांगली समाजसेवा करू शकलो. त्याचं खरंच म्हणजे काकूंचं म्हणावं आपण, ऋण फेडू शकणार नाही हे. आणि मला तर त्यांच्या ऋणातच राहायला आता आवडेल ही खरं तर. चिकनगुन्याची जी साथ चाललेली आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे व्यवस्थित औषध आहे. त्यांनी बॉडी पेन वगैरे अजिबात होत नाही, किंवा टिकून राहत नाही. झालं तरी 2-4 दिवसात किंवा 8-15 दिवसात ते जातं. अच्छा, खूप छान. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का माधुरीताईंसाठी? काही कमेंट्स आहेत, त्या मी तुम्हाला वाचून दाखवते पटकन, आणि मग आपण हे करूया. खूप छान सेशन, खूप खूप धन्यवाद, असं ममता ताई म्हणतायत. ज्ञानेश्वरी ताई म्हणतायत खूप छान माहिती मिळाली सेशन मध्ये, थँक्स. पल्लवी म्हणतायत टुडे सेशन इज व्हेरी इफेक्टिव्ह, व्हेरी नाईस, थँक्यू. विजयाताई म्हणतायत बाराक्षार क्लासला जॉईन होऊ शकतो का आता? तर विजयाताई, join करू तुम्ही शकता. पर्सनल फोन करून विचारा. करेक्ट. फक्त काय आहे आता, म्हणजे ज्यांना फक्त रात्री वेळ मिळू शकतो त्यांच्यासाठी ही एकच स्पेशल बॅच आहे. त्याच्यानंतर परत परत रात्री बॅच होणार नाही. मग दुपारी ज्यांना वेळ असतो त्यांच्यासाठी सतत बॅचेस उपलब्ध असतात. तुम्ही किती विचार करून सावकाश ऍडमिशन घेतली तरी चालते. नोव्हेंबरमध्ये नवीन बॅच चालू होईल दुपारची. पण अच्छा. रात्रीची मात्र खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती, नोकरी करणाऱ्या माझ्या मैत्रिणींनी वगैरे, म्हणून आता रात्रीची बॅच चालू केलेली आहे. तर त्यात अजून ऍडमिशन ओपन आहेत. सोमवारपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. अच्छा, मला वा. बसणं करा, आणि काय ऍडमिशन घ्यायच्या असतील त्या घ्या. मी आणि माझी मुलगी दोघी मिळून शिकवतो. अच्छा. वैशाली शेडगेताई म्हणतायत खूप खूप छान सेशन, खूप खूप छान सेशन, थँक्स. आपले टीम मेंबरचे नंबर पण द्या प्लीज. तर ताई, तुम्ही स्वतः कॉल करून माधुरीताईंना करेक्ट विचारू करेक्ट. शकता. मला व्हॉट्सअपवर मेसेज द्या, आणि हा, मी व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रोव्हाइड करते नंबर्स. बरोबर. रमा ताई म्हणतायत थँक्यू सो मच मॅम, व्हेरी इफेक्टिव्ह सेशन. वैशाली शेडगेताई म्हणतायत स्पिरिच्युअलिटी अँड 12 अक्षर असाही माहिती देऊ शकाल का? तर आपण नक्की ताई, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की स्पिरिच्युअलिटी आणि 12 अक्षर असं तुम्ही स्पिरिच्युअलिटी, माहिती द्याल का? सूर्योपासनेत ना आपली स्पिरिच्युअल लेव्हल वाढत जाते.
आणि ही स्पिरिच्युअल लेव्हल जशी वाढत जाते तसं आपल्याला मिळणारं यश असतं त्याची उंची वाढत जाते. पण बाकी मला फारसं स्पिरिच्युअलिटी बद्दल माहित नाही. अच्छा. दमयंती ताई म्हणतायत सेशन खूप छान झाले, थँक्यू. राजेंद्र सर म्हणतायत खूपच छान, मी बाराक्षारचा अनुभव घेतला आहे स्वतःसाठी, माझ्या आईवडिलांसाठी व संपूर्ण कुटुंबाने त्याचा लाभ घेतला आहे. धन्यवाद पेठे मॅडम. नंतर एकच सेकंद, वैशाली ताईंचं वाचलंय. अवनी ताई म्हणतायत इंग्लिशमध्ये तुमचे काही युट्यूब व्हिडिओ आहेत का नॉन मराठी लोकांसाठी? त्यांना नॉन बहुतेक मराठी त्यांच्या लोकांसाठी माझ्या मुली इंग्लिशमध्ये क्लासेस घेतात आणि मी अच्छा मात्र मराठी क्लास घेते. अच्छा, म्हणजे त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी पण त्यांना उपयोग माहिती होऊ तुम्हाला शकेल. देऊ शकते मी. बरोबर. तर अवनीताई तुम्ही संपर्क साधाल तर तुमचं इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला मटेरियल मिळेल. तर प्रभाकर सर म्हणतायत थँक्स विलिंग टू जॉईन ट्रेनिंग. तर प्रभाकर सर तुम्ही सुद्धा ताईंच्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला क्लास जॉईन करता येईल. तर मेघनाथ ताई, सॉरी माधुरी ताई, खूपच छान तुम्ही आज माहिती दिलीत. म्हणजे मी इतकी रंगून गेले होते. मला पण खूप आवडता विषय आहे आणि म्हणूनच आवडताय. सूर्योपासना. त्या हा. दिवशीला मला डोळ्यांचा त्रास झाला होता तेव्हा मी घरात अडकून पडलेली होते आणि आता इतकं छान आयुष्य जगतेय. तुमच्याकडे पाहूनच कळतंय, तुम्ही नॉनस्टॉप बोलताय मागचा 1.25 तास आणि अतिशय छान उत्साहाने बोलताय. खूपच मस्त वाटतंय तुमच्याकडे पाहून. आजचा दिवस, आणि मी तेच म्हणणार होते की दुसरी माळ म्हणजे आपण ब्रह्मचारिणी मातेच्या स्वरूपाचं आज पूजन करतो. तिचं असं म्हणलं जातं की ब्रह्मचारिणी माता म्हणजे ध्यान, ज्ञान आणि त्यागाचं शिकवण ती देते. तर तुम्ही हे अगदी साधे, मला हे खूप साधे आणि असे निसर्गाशी जोडणारे उपचार वाटले, की सूर्याशी जोडणारा उपचार, शरीरातल्या क्षारांशी जोडणारा उपचार. त्यामुळे आपल्या स्वतःकडेच आपण जातोय, सोपं करतोय आपली जी काही समजा काही इम्बॅलन्स असेल शरीरामध्ये तो तो सोपा करून आपण समजून घेतोय. तर ते फारच चांगलं संयुक्तिक वाटलं आज तुमचं लेक्चर ऐकणं. आणि मनापासून खूप खूप धन्यवाद रांनी फाउंडेशन तर्फे तुमचे, की तुम्ही इतक्या खूपच जणांना, आज 100 लोक होती, बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये सहभागी होण्यामध्ये त्यांना आवडेल सहभागी व्हायला आणि बाराक्षार बद्दल शिकायला. तर खूपच चांगला प्रतिसाद आहे हा, आणि नक्कीच समाजाला फायदा होईल ह्या उपचार पद्धतींचा. मी स्वतः माझ्या आपल्याला ओळखीचे जे जो 2 ॲलोपॅथी औषधांमध्ये छान मुक्ती मिळवता येते. पण बरोबर. ॲलोपॅथी औषधं चालू ठेवून जोडीला बाराक्षार घ्यायची आणि हा मग हळूहळू डॉक्टरच आपली ॲलोपॅथी औषधं कमी करतात. अशा हा, पद्धतीने म्हणजे आपल्याला उपचार सपोर्टिव्ह, घ्यायचे असतात. हा सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणता येईल अशा पद्धतीची ही आधी उपचार पद्धती. आधी सपोर्टिव्ह पण ऍक्च्युअली ते कम्प्लीट पॅथी आहे. अच्छा हळूहळू आपली ॲलोपॅथी औषधं कमीच होऊन जातात. फक्त अच्छा. आपण डॉक्टर झालेलो नाहीये म्हणून आपण त्याला हात लावत नाही. पण डॉक्टरही आपल्याला हो, उगीच औषधं देत नाहीत ना. आपल्याला बरोबर गरज बरोबर. नसली तर आपली औषधं कमी होतात. तसे डॉक्टर कमी करतात. मी माझ्या हो, ओळखीतल्या याचं 2. उत्तम उदाहरण मी सांगू इच्छिते. काकू आत्ता जे म्हटल्या की ॲलोपॅथी नंतर हळूहळू कमी होतं. तर मला बीपीची गोळी चालू होती 2013 पासून. तर आता माझी बीपीची गोळी बंद झाली आहे आणि मी सपोर्टिंग होमिओपॅथीच्या लिक्विड मेडिसिनवर आहे. रोज 4 थेंब रात्री घ्यायचे. 2 वेळा जी बीपीची गोळी घ्यावी लागत होती ती पूर्ण बंद झाली आहे. त्यामुळे वाव. आणि हे सगळं 12 सुरू झालं खरं. छान छान. अगदी चांगला फायदा. आणि समजा आपल्या गोळ्या कमी नाही झाल्या तर त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट घालवणारी औषधं आपल्याला बाराक्षारात असतात. मग जर आपल्याला साईड इफेक्ट होणार नसले तर आपली पण तक्रार नाही ॲलोपॅथी मेडिसिन घ्यायला. तसंही आपण करू शकतो. खूपच छान चला. माहिती दिली काकू, क्लासचीच आठवण आली. खरंच. खूप मस्त माहिती. माझ्या ओळखीच्या 2 पॅरालिसिस पेशंटना मी नक्की सांगणार आहे माधुरीताई, कारण मला असं खूप खात्री वाटते की त्यांना मदत होईल इम्प्रुव्हमेंटसाठी. काही ना काही तर नक्कीच त्यांना फायदा होईल ह्या उपचार नक्की पद्धतीचा. नक्की प्रश्नच नाही. छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूपच चांगली माहिती मिळाली. सूर्योपासनेचं पण खूप चांगलं म्हणजे एक वेगळीच साधना आहे ती, तर त्याबद्दलही ऐकून चांगलं वाटलं. तर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार मानते रात्री फाउंडेशन तर्फे, आणि अशाच हो. पुन्हा पुन्हा येत राहा. आपल्या धन्यवाद देते. मला पण
एवढ्या मोठ्या संस्थेत बोलायला मिळालं आवडत्या विषयावर. फार छान वाटलं. राधनी ग्रुपच्या मोहिनीताई आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. एक खरंच छान खरंच. विषय आमच्या पुढे शिकायला नवीन ठेवला. आणि राधनीचं काम तर मी खूप अफलातून आहे आणि मी अतिशय खुश आहे राधनी ग्रुपवर. हो हो, मी धन्यवाद. सुद्धा. तुमचे मला सुद्धा आशीर्वादच त्यामुळे आहेत. फार छान वाटलं.